ओके. नमस्कार. मी डॉक्टर विवेक रनवरे, माइंड अँड बॉडी वेलनेस कोच, PhD इन क्लिनिकल हिप्नोथेरपी, कायरो योगा एक्सपर्ट, नॅचरोपॅथी एक्सपर्ट, फाउंडर अँड CEO माय वेलनेस नेचर क्युअर, ऑफकोर्स युअर हेल्थ अँड वेल्थ पार्टनर. मित्रांनो, आज माय वेलनेस नेचर क्युअर अवेअरनेस प्रोग्राममध्ये आपलं हार्दिक स्वागत. अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या लाईफस्टाईल डिझीजला जर गांभीर्याने आपण बघायला चालू केलं तर आपल्या लक्षात येईल की खूप महत्त्वाचं कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे. आणि हे कार्य काय आहे की डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, असे विविध जे काही लाईफस्टाईल डिझीज आपण पुढे बघणार आहोत, ह्या औषधांमध्ये जी अडकलेली लोक आहेत यांची मानसिकता एक अशी झाली आहे की आता हे औषधं गोळ्या मला सुरू झालेत आणि हे आयुष्यभर मला खायला लागणार आहे. आणि हा भ्रमाचा भोपळा आज आपण तोडणार आहोत. सो लेट अस फोकस. मी माझ्याबद्दल जास्त सांगणार नाही, पण 4 वर्षांपूर्वी 2022-23मध्ये मी माझा नॅचरोपॅथीचा डिप्लोमा कंप्लीट केला भारतीय विद्यापीठ पुणे, भारतीय युनिव्हर्सिटीमधून. आणि त्यावेळेला थोडंसं शरीर रचना, बरोबर आहे, ज्याला आपण फिजिओलॉजी, ॲनाटॉमी हे विषय म्हणतो, हे थोडेसे चांगले कळले. याचं कारण असं होतं की आम्हाला शिकवायला सगळे आयुर्वेदिक कॉलेजचे प्रोफेसर्स होते आणि खूप चांगला हँड ऑन एक्सपिरियन्स देखील तिथे मिळाला. म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजचे जे विद्यार्थी शिकत होते त्यांच्याबरोबर आम्हाला नॅचरोपॅथी शिकण्याची संधी मिळाली. आणि माझे कन्सेप्ट बेसिकली आजाराबद्दल असतील किंवा शरीराबद्दल खूप चांगले क्लिअर झाले. आणि तिथून पुढे माझा जर्नी थोडासा जास्त रुची मला वाढली याच्यामध्ये. आणि मग विचार केला की आपण डेफिनेटली नॅचरोपॅथीवरती खूप चांगलं काम करू शकतो, लोकांना आपण चांगला रिलीफ देऊ शकतो. करेक्ट आहे. सो ते सायन्स आपण पुढे घेऊन चाललो आहे. सो लेट अस अंडरस्टँड की याच्या माध्यमातून आपण नक्की काय अचीव करू शकतो. सो काय मिशन घेऊन चाललो आहे आपण? एकदम सिम्पल मिशन आहे. इट इज टू मेक यू हेल्दी. येस, हेल्दी माइंड अँड हेल्दी बॉडी, हे एक मिशन आपण घेऊन चाललो आहे. सो महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की आजारातून मुक्ती मिळवणं हे प्रत्येक व्यक्तीचं, आपण म्हणतो ना की इच्छा असते, किंवा ॲक्च्युली तो इच्छा नाही, तो तडपतच असतो की मला आजारातून मुक्त व्हायचं आहे. आता एखाद्या आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण काय करतो? औषध घेतो. सो औषधं चालू राहतात, आजारातून आपण बरे झालं असं वाटतं. पण जर औषधं सुरू आहेत याचा अर्थ आपण फक्त लक्षणांवर काम केलं आहे. सो आमचं मिशन काय? तुम्हाला म्हणजे डिझीजमधनं फ्री करायचं, आजारातून मुक्त करायचं आहे, तुम्हाला औषधातून सुद्धा मुक्त करायचं आहे, आणि कोणत्याही प्रकारच्या फूड सप्लिमेंटमधून तुम्हाला मुक्त करायचं आहे. सो आमचं मिशन एकदम क्लिअर आहे. आम्ही फक्त आजारातून मुक्तीसाठी नव्हे किंवा औषधातून मुक्ती नव्हे, तर सप्लिमेंटमधून सुद्धा मुक्ती झाली पाहिजे. याचं बेसिक कारण सांगतो. नॅचरोपॅथीचं प्रिन्सिपल जे मी शिकलो 4 वर्षांपूर्वी, ते प्रिन्सिपल काय सांगतं? युअर बॉडी कॅन फाईट अगेन्स्ट एनी डिझीज. शरीर कोणत्याही आजारांना सामोरे जाऊ शकतं किंवा कोणत्याही आजारांना झिरो करू शकतं. म्हणजे शरीर आजारमुक्त होऊ शकतं आणि शरीरामध्येच ही कॅपॅसिटी आहे. आणि ह्याच तत्वांवरती आपण हा नॅचरोपॅथीचा फंडा समोर घेऊन चालू आहे माय वेलनेस नेचर केअरच्या माध्यमातून. सो लक्षात घ्या, आज जर समजा तुम्ही हेल्दी असाल, फॅन्टॅस्टिक, ग्रेट, खूप छान, चांगली गोष्ट आहे. पण नसाल तर काय? थोडंसं बघा, लक्षात घ्या. जर आज आपण हेल्दी नसू, कुठल्या ना कुठल्या शारीरिक तक्रारी जर असतील, तर कसं फील करतो व्यक्ती? राईट? अजिबात उचित वाटणार नाही, आनंदी नसणार आहोत. सो एक सिम्पल गोष्ट समजून घ्यायची, माझ्या मेंटरकडनं मला समजली. ती म्हणजे इफ यू आर नॉट बॉर्न विथ डिझीज देन देन डोंट लिव्ह विथ इट. म्हणजेच काय की जर तुम्ही आजारांमधून, म्हणजे आज जन्माला येताना आजार घेऊन नाही आला, तर त्याच्याबरोबर जगू नका. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोंट डाय विथ इट. म्हणजेच काय? आजाराबरोबर ही दुनिया सोडून जाऊ नका, आजार घेऊन जाऊ नका. लक्षात घ्या, इथे सोडला पाहिजे तो, कारण इथला आहे तो, पुढे घेऊन जायचं नाही आहे. सिम्पल, व्हेरी सिम्पल. आपण जन्मतः आजारी नव्हतो, आजाराबरोबर जगायचं नाही आहे, आणि अंतकाळी आजार नसला पाहिजे आपल्याला. हे एकमात्र उद्दिष्ट आपलं आहे माय वेलनेस नेचर केअरच्या माध्यमातून. परंतु आज सत्य गोष्ट जी आहे ती आपल्याला टाळता येणार नाही आहे किंवा नजरअंदाज करता येणार नाही आहे, डोळ्याआड आपल्याला करता येणार नाही. ती कोणती गोष्ट आहे? कॉजेस ऑफ डेथ इन इंडिया. आणि हे तुम्ही मी म्हणत नाही आहे किंवा उगाच आपलं गुगल केलं, क्रोम नाही. आता हा डेटा कुठला आहे बघा. ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, WHO आणि नॅशनल हेल्थ स्टॅटिस्टिक जे आहे 2020 ते 23 दरम्यानचा हा सर्वे काय सांगतो? इंडिया इज नॉट डाईंग ऑफ इन्फेक्शस एनिमोर. इन्फेक्शन्स म्हणजे काय? साथीचे रोग जे म्हणतो ना आपण, राईट? साथीच्या रोगाने आज भारत मरत नाही आहे. इंडिया इज डाईंग ऑफ लाईफस्टाईल. जे चुकीचं लाईफस्टाईल आपलं झालेलं आहे,
याच्यामुळे आज मृत्यूचं प्रमाण वाढलंय आणि हे समोर तुम्हाला दिसतंय बघा. नॉन कम्युनिबल म्हणजे काय, संसर्गजन्य नसलेले रोग 65 ते 70% आहेत. कम्युनिबल म्हणजे संसर्गजन्य रोग 20 ते 25% आहेत. इंजुरीज म्हणजे दुखापत होणे, अपघात होणे असे 10 ते 12%. आता लक्षात घ्या, टुगेदर दिस कॉजेस अकाउंट फॉर मोर दॅन व्हॉट 95%. 5% मग बाकीच्या गोष्टी असू शकतात. ओके, नॅचरल डेथ असेल, सुसाईड असेल वगैरे, राईट. आता मला सांगा की हे जे 65 ते 70% जे काही मृत्यू घडत आहेत 100च्या पाठीमागे, त्यामध्ये हार्ट डिझीज, स्ट्रोक, डायबिटीज, कॅन्सर, क्रॉनिक लंग डिझीज, राईट, किडनी डिझीज आहेत, लिव्हर डिझीज आहेत, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आज लोकांचा मृत्यूचं प्रमाण वाढत चाललंय. 50-60 वर्षांपूर्वी जर बघाल तर त्यावेळेला फक्त साथीचे आजार होते, किंवा मागच्या शतकामध्ये जर बघितलं तर साथीचे आजार होते, लाईफस्टाईल डिझीज नव्हत्या. कारण त्यावेळेला लाईफस्टाईल कदाचित लोकांची काय चांगलीच होती. आणि आता लाईफस्टाईल खराब झाल्यामुळे हे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. विनाकारण आपण 100च्या आसपासचं जे आयुष्य होतं ना ते अलीकडे ओढवून घेतलंय आपल्या चुकीच्या राहणीमानामुळे. ओके, सो लक्षात घ्या, संसर्गजन्य रोगाच्या व्यतिरिक्त आज 65-70% आजार असे आहेत जे आपण ओढवून घेतलेले आहेत. आणि हे जेवढे काही डिझीज आपण बोलतोय ह्याच्या केंद्रस्थानी कोण, याचं उगमस्थान काय आहे? डायबिटीज इज द रूट कॉज. जर समजा डायबिटीज झाला, लक्षात घ्या सगळ्यात मेन आजार जो आहे हा डायबिटीज आहे. एकदा तुमच्या शरीरामध्ये डायबिटीज ज्याला आपण म्हणू शकतो, आता मी थोड्या वेळासाठी असं बोलणार आहे की साखरेचा आजार म्हणूया किंवा साखर वाढणे असा म्हणूया. ॲक्च्युली साखर वाढणे हा आजार नाही आहे, आजार दुसराच आहे. पण आजपर्यंत आम्हाला फक्त हेच सांगितलं गेलेलं आहे किंवा आपण हेच ऐकलं आहे की डायबिटीज म्हणजे शुगर वाढली, शुगर वाढली, शुगर वाढली, शुगर वाढली म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट झाला. नो, ठीक आहे, थोड्या वेळासाठी आपण हे गृहीत धरूया की साखरेचा प्रॉब्लेम झाला आहे. परंतु लक्षात घ्या, मी आजही आमच्या दिवसभर मीटिंग्स म्हणजे 11 वाजल्यापासून माझ्या तोंडाचा पट्टा जो चालू होता तो 7:15 पर्यंत चालू होता. म्हणजे आज खूप छान गोष्ट घडली की जेवायलाच मिळालं नाही मला दुपारी. आमचे सातारकर आले होते आज ऑफिसला आणि त्यांना सुद्धा मला जेवू घालता आलं नाही, कारण ऑफिसमध्ये गर्दी अशी होती की मला स्वतःला पण जेवता नाही आलं. नाव लक्षात घ्या, डायबिटीज इज द मेन कॉज. येस, पण का समजून घ्या. आतापर्यंत आपल्याला काय वाटलं होतं की साखर हा प्रॉब्लेम आहे. आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला, जे मी आज दुपारी पण दिलं, 2-3 वेळेला दिलेलं आहे, की आपण शेतकरी आहोत आणि आपण टोमॅटोची शेती करतोय. ओके, टोमॅटोची शेती करतोय आणि टोमॅटो आपल्याकडं मस्त पीक आलं आणि ज्या वेळेला आपल्याला मार्केटमध्ये घेऊन जायचं होतं त्या 1-2 दिवसाच्या दरम्यान भाव इतका पडला की टोमॅटो काढायचे का नाही काढायचे की सोडून द्यायचे अशी वेळ आली. समजा काढायला आपण गेलो तर काढायला आपल्याला कामगार लावावे लागतील, मजूर लावावे लागतील, त्याचे पैसे अंगावर बसतील. आणि समजा हे मार्केटमध्ये नेलं, ट्रान्सपोर्ट करून न्यावं लागेल, ट्रान्सपोर्टचं भाडं द्यावं लागेल. आणि समजा रेट जर व्यवस्थित नाही मिळाला, जो सध्या नाही आहे, तर काय होईल? मग न्यायलाच नको. मग आपण काही कालावधीमध्ये हे बघितलेलं आहे पाठीमागे की लोकांनी बांधावरतीच काय फेकून दिला, टोमॅटो फेकून दिला. हे आपण बघतो, शेतकरी बांधवांचं नुकसान झालं. आता आपण जर असं म्हणालो की टोमॅटो हा प्रॉब्लेम आहे तर चुकीचे ठरणार आहे. टोमॅटो आपण चांगला पिकवला, टोमॅटो चांगलाच आहे, पण तो टोमॅटो खपू शकला नाही म्हणून प्रॉब्लेम झालाय. बघा मी काय म्हणतोय, टोमॅटो प्रॉब्लेम नाहीये, टोमॅटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे. तसाच आपल्या शरीरामध्ये जेवणाच्या माध्यमातून आपण जे काही खायतोय त्याच्यातून साखर तयार होते. सिंपल बोलूया, थोडंसं ग्लुकोज तयार होते, राईट. तर हे ग्लुकोज जर खपलं, बघा मी काय म्हणतो, हे ग्लुकोज जर आपल्या शरीरामध्ये खपलं म्हणजे त्याचा वापर झाला तर तुम्ही डायबिटिक नसणार आहात. आता साखर प्रॉब्लेम नाहीये, साखर खपत नाही हा प्रॉब्लेम आहे. आता साखर का खपत नाहीये? त्याला म्हटलं जातं इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन रेजिस्टन्स हा आपल्याला प्रॉब्लेम आहे, साखर प्रॉब्लेम नाही. कारण आपल्याला शरीरामध्ये साखरेची आवश्यकता असते. तुम्हाला आम्हाला, आता मी दिवसभर आज समजा जेवण नाही केलं, ओके, साधारण 5च्या आसपास मी उसाचा रस आणि थोडंसं आमच्या ऑफिसमध्ये जे आम्ही स्नॅक्स देतो लोकांना आल्यानंतर ड्रायफ्रुट्स, ते थोडेसे खाल्ले. तोपर्यंत माझा पट्टा चालू होता. मला जी एनर्जी लागत होती ती माझ्या बॉडीमध्ये जी स्टोर्ड फॅट होती त्याच्या माध्यमातून होती, राईट. म्हणजे फॅटमध्ये रूपांतर होण्या अगोदर ग्लुकोजचं फॅटमध्ये रूपांतर झालं किंवा ग्लुकोज माझ्या शरीराच्या पेशींमध्ये गेली आणि मला ऊर्जा दिली. सिंपल. साखर प्रॉब्लेम नाहीये, साखर खपत नाही हा प्रॉब्लेम आहे, त्याला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. सो डायबिटीजमुळे काय काय होऊ शकतं? पायांचे विकार होऊ शकतात, नर्वस सिस्टीम डॅमेज होऊ शकते, हार्ट डिजीज, स्ट्रोक, किडनी फेलियर,
विजन लॉस, वेट गेन, थकवा जाणवणे, स्किनचे प्रॉब्लेम्स, रोगप्रतिरोधक शक्ती कमी होणे, राईट, एखादा आजार बरं होण्याची प्रक्रिया मंदावणे, बरोबर की नाही, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, डायजेशनचे प्रॉब्लेम्स होतात, अशा बऱ्याच गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे सगळं होतं म्हणजे काय, आयुमान कमी होणार आहे. सो आपल्याला डायबिटीस कंट्रोल करायचं आहे. येस, डायबिटीस कंट्रोल करायचं आहे. आणि एक स्टेप पुढे जायचं आहे. आपल्याला आपलं जीवन प्रोटेक्ट जर करायचं असेल तर आपल्याला डायबिटीसमधून बाहेर पडावं लागेल, ज्याला म्हटलं जातं डायबिटीस रिव्हर्सल. आजपर्यंत आम्ही काय ऐकले, लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा काय ऐकले, मेजॉरिटी लोकांनी हेच ऐकलेलं आहे की एकदा डायबिटीसची औषधं सुरू झाली की ती आयुष्यभर घ्यावी लागणार आहेत. बरोबर आहे. पण लक्षात घ्या, जर डायबिटीसची औषधं जर आपण आयुष्यभर घेतली तर हे वरती अलीकडे पलीकडे जेवढे आजार दिसत आहेत ना, हे त्या व्यक्तीला भोगावेच लागणार आहेत. कारण हे ह्या डायबिटीसमुळे झालेले आजार आहेत. डायबिटीस संपवला तर हे बाकीचे आजार राहणार नाहीत, लक्षात घ्या. आणि डायबिटीस कसा संपवायचा, तर डायबिटीसला समजून संपवायचा आहे. समजून, गोळ्या औषधं खाऊन. तुमच्या आजूबाजूला विचार करा, किती अशी मंडळी आहेत की ज्यांनी डायबिटीससाठी किंवा ब्लड प्रेशरसाठी, हायपरटेन्शन वगैरे वगैरे साठी ॲलोपॅथीची औषधं सुरू केलेत आणि 2 वर्ष 5 वर्ष घेतल्यानंतर संपलेत किंवा 10 वर्ष घेतल्यानंतर संपलेत. असं झालंय का, हा समजून घ्या. अगदी सिंपल लॉजिक आहे याच्यामध्ये. सॉरी, 100% लक्षात घ्या की डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो. तुम्हाला जरी आज डॉक्टरने सांगितलं असेल की आयुष्यभर औषधं घ्यावी लागणार आहेत, हे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांनी ज्या वेळेला MBBS ची डिग्री हातामध्ये घेतली किंवा त्यांना जे सिलेबसमध्ये शिकवण्यात आलंय तेच त्यांना माहिती आहे. आणि ते चुकीचं नाही आहे. का चुकीचं नाही, लक्षात घ्या, त्यांचं चुकीचं नाही. कारण ॲलोपॅथीमध्ये लक्षणांवर काम केलं जातं. येस, सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट म्हणतात. लक्षणांवर त्यांनी उपचार करतात. त्यांचं पूर्ण सायन्स हेच आहे. ते मुळावरती काम करत नाहीत, माय डिअर फ्रेंड्स, हे लक्षात घ्या. सो आता जर आपण ॲलोपॅथीवरती बोलतोय ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये काय, सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आहे, टेम्पररी रिलीफ आहे, मूळ कारणावरती काम करत नाही. त्यामुळे त्यांनी जे शिकले तेच आपल्याला सांगणार, ते वेगळं कसं सांगतील. बरं, दुसरी गोष्ट काय, 15 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी तो व्यक्ती MBBS किंवा MD झालाय, तर त्या व्यक्तीने व्यवसायामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी लेटेस्ट जे काही आजारावरती संशोधनं झाली आहेत किंवा काही रिसर्च पेपर मार्केटमध्ये आलेत ज्याच्यावरती संशोधनं झाली, रिसर्च पेपर पब्लिश झाले, याचा थांगपत्ता नाही आहे ह्या डॉक्टर मंडळींना. बरं, त्याने ऐकले कुठून तरी, पण ते विश्वास ठेवत नाही. का, कारण त्यांचा अभ्यास थोडासा नंतरचा कमी पडला. कदाचित ते त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये एवढे व्यस्त झाले की त्यांनी लेटेस्ट रिसर्च पेपर्स नाही रेफर केले. मग ते 20 वर्षाचे असतील, 30 वर्षाचे असतील. जेवढं काही त्यांना कॉलेजमध्ये शिकवलंय आणि जेवढं काही अनुभवातून त्यांनी इतर डॉक्टरांकडून शिकलेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की डायबिटीस बरा होत नाही, ब्लड प्रेशर बरा होत नाही, म्हणजे लाईफस्टाईलचे डिझीज झाले बरे होत नाही. चला, आपल्याला त्यांच्यावरती टीका करायची नाही. आपल्याला जर कळले तर आपण त्याच्यावरती काम करूया. 100% सगळ्याच डॉक्टरांना हे माहीत नाही असं नाहीये, बऱ्याचशा डॉक्टरांना माहिती आहे. म्हणून आज भारतामध्ये लाखो लोक डायबिटीस रिव्हर्सलवरती काम करतायत आणि म्हणजे पेशंट्स काम करतायत आणि ते त्याच्यातून बाहेर सुद्धा पडतायत. मी मागच्या 2-1 वर्षांपासून ह्याच्यावरती जेव्हा गांभीर्याने विचार करणं आणि काम सुरू केलं, लक्षात घ्या, थक्क करणारी माहिती आली की आपल्या आजूबाजूला बरीचशी अशी लोक आहेत ज्यांनी डायबिटीस रिव्हर्स केलाय, माहिती नाहीये. माझ्या नात्यामधला एक व्यक्ती असा होता, ज्यावेळेस मी एक वेबिनार ऐकत होतो आणि त्यांना मी घरी बोलवलं होतं वेगळ्या कारणासाठी, आणि ते म्हटले काय ऐकताय, तर मी ते व्हॉल्यूम थोडासा वाढवला. हा म्हणे, दादा, येस, मी माझा डायबिटीस रिव्हर्स केलाय. आणि मग माझं डोकं भनकलं. म्हटलं आता नॅचरोपॅथी आपल्याला फुल स्विंगमध्ये लावावी लागेल. आणि पर्याय काय आपल्याकडे, ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद किंवा नॅचरोपॅथी आहे. आता आयुर्वेदामध्ये रूट कॉज म्हणजे मुळावरती काम केलं जातं, लाईफस्टाईल करेक्शनवरती काम केलं जातं, कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. पण आम्हाला सवय ब्रिटिशांनी लावली आहे. 1800च्या शतकामध्ये ब्रिटिश लोक आल्यानंतर त्यांनी ॲलोपॅथी आणली आणि प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवला. 5000 वर्षापासून आयुर्वेद आपल्याकडे वैद्यांच्या माध्यमातून शास्त्र पुढे जात आहे किंवा लोकांना निरोगी ठेवण्याचं शास्त्र काम करत आहे. आता आमच्या कित्येक पिढ्या औषधांना कामाला लावलेलं आहे, लक्षात घ्या. आणि मी म्हणेन कित्येक पिढ्या म्हणण्यापेक्षा अगदी अलीकडच्या काळामध्ये मागच्या 50 वर्षामध्ये ॲलोपॅथीचं जास्त प्रमाणात फोफावलंय. का फोफावलंय, कारण आमचं राहणीमान चुकत चाललंय आणि आम्ही किरकोळ कारणांसाठी आम्ही अंगावर काढतच नाहीये. किरकोळ कारणांसाठी आम्ही काय करतोय, येस, आम्ही औषधं घेतोय. म्हणजे जे काम आमच्या शरीराचं होतं ते आम्ही औषधांवर ढकललंय मागच्या काही 1 शतक 1.5 शतक, बरोबर आहे. आणि याच्या उलट नॅचरोपॅथी काय म्हणते, नॅचरोपॅथी म्हणते की मुळावरती काम करूया. म्हणजे
ज्या आजाराचं मूळ कारण आहे त्याच्यावर काम करूया, लाईफस्टाईलवरती काम करूया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शरीराला तयार करूया जेणेकरून येणाऱ्या कुठल्याही रोगावरती ते मात करू शकेल, शरीर मात करू शकेल, औषध नाही. हा मला नॅचरोपॅथीचा फंडा खूप चांगला वाटला आणि लक्षात घ्या म्हणजे कित्येक दिवस झालं आम्ही याच्यावरती काम करतोय आणि खूप छान पद्धतीनं आपण गाईडलाईन करून लोकांपर्यंत हे पोहोचवतोय. आता याला मोठं स्वरूप देण्यासाठी आम्ही गुढीपाडव्यापासून सुरुवात केलेली आहे. आता चला सगळ्याचं मूळ कारण जर डायबिटीज आहे, ओके, तर मग डायबिटीज काय, क्रॉनिक कंडिशन ऑफ हाय ब्लड शुगर, जे तुम्हाला आम्हाला आतापर्यंत माहिती आहे म्हणून ही भाषा वापरली जाते, क्रॉनिक हाय ब्लड शुगर. पण ब्लड शुगर वाढली ही लक्षण आहे, हा रोग नाहीये, समजून घ्या परत एकदा. बॉडी कॅनॉट यूज ग्लुकोज प्रॉपरली, ज्याला मी मागाशी म्हटलं टोमॅटोचं उदाहरण दिलं, टोमॅटो खपला नाही, आपल्या शरीरातली साखर नाही खपली म्हणजे काय झालं, साखर वाढली कशामध्ये, रक्तामध्ये, आणि ही जास्त वाढल्यामुळे आपल्याला झाला काय, डायबिटीज टाईप 2. आता आपण इथे आज काही बोलणार नाही डायबिटीज टाईप 1 वर, कारण तो जन्मता असतो. लोकांना डायबिटीज टाईप 1 जो आहे हा इन्शुलिन त्यांच्या शरीरामध्ये तयारच होत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे टाईप 1चा डायबिटीजमध्ये. टाईप 2 मध्ये प्रॉब्लेम काय, इन्शुलिन जास्त सिक्रेट होते, हा प्रॉब्लेम आहे. आता आपण ते टप्प्याटप्प्याने समजून घ्या. सो व्हॉट इज इन्शुलिन? इन्शुलिन एक हार्मोन आहे जो पॅनक्रियासमध्ये असलेल्या बीटा सेलकडून तयार होतो, हार्मोन आहे, संप्रेरक आहे. आता ग्लुकोजला हे मदत करतं. मी नेहमी आता अलीकडच्या 2-4 दिवसामध्ये एक उदाहरण वापरायला चालू केलं आहे की शरीरामध्ये अन्नाचं रूपांतर ज्या वेळेला ग्लुकोजमध्ये होतं, मग भाकरी असेल, भात असेल, टोमॅटो, काही पण खा तुम्ही, टोमॅटो नाही सॉरी, म्हणजे कच्च्या फळभाजींबद्दल बोलत नाही मी, शिजलेलं अन्न आम्ही जे काही ग्रेन्स म्हणतो, कडधान्य, गहू, ज्वारी, तांदूळ वगैरे वगैरे, बाजरी बिजरी, सगळं हे जे काय आम्ही खातो ना याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतंय. फक्त साखरेचं होत नाहीये, फक्त गुलाबजामचं किंवा जिलेबीचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होत नाही, भाकरीचं सुद्धा होत आहे. मी रोज भाकरी खातो, दाबून भाकऱ्या खाता म्हणजे ग्लुकोजच खात्या, लक्षात घ्या. कारण शरीराला जे काही आपल्याला ऊर्जा लागते ती ग्लुकोजमधून तयार होते. सो सगळ्याचं एंड पॉईंट ग्लुकोज आहे. आता हे नॅचरोपॅथीमध्ये शिकल्यावर मला असं वाटलं की बघा, मी नॅचरोपॅथी 4 वर्षापर्यंत जोपर्यंत करत नव्हतो पण मला असं वाटलं की गोड खाल्लं कीच साखरेचा प्रॉब्लेम होतो, अज्ञान होतं. पण हे ज्ञानामुळे थोडंसं क्लिअर झालं. आता इन्शुलिन काय, लक्षात घ्या, इन्शुलिन पाठीराखा आहे किंवा पाठराखीन म्हणतो आपण ना. नवरीला ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर एखाद्या घरामध्ये म्हणजे सासरी जाताना आपण एक मावशी, ताई, मोठी कोणतरी एक गृहिणी असते, आत्या बित्या, तिला जिला अनुभव आहे ती त्या नवऱ्या मुलीला बरोबर घेऊन जाते, म्हणजेच काय, पाठराखीन म्हणून जाते आणि ती त्या घरामध्ये तिला थोडे 4 दिवस 8 दिवस काहीतरी स्टेबल करून टाकते. तेच काम हार्मोन्स आहे. म्हणजे कुठल्या, इन्सुलिनचं काम काय आहे, एक कण ज्याला म्हणतो आपण, एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा शरीरामध्ये तयार झाला अन्नावाटे की मेंदू कमांड देतं पॅनक्रियाजला की एक मॉलिक्यूल मला कसला पाहिजे, यस, इन्सुलिनचा पाहिजे. आणि मग ते इन्सुलिन काय करतं, ग्लुकोजला घेऊन येतं आणि आपल्या पेशींमध्ये ढकलून टाकतं. आता ढकलून टाकतं म्हणजे काय, प्रत्येक पेशीला एक चावी आहे, ती चावी फक्त इन्सुलिन उघडू शकतो आणि चावीने, इन्सुलिनने दरवाजा उघडला आपल्या पेशींचा की ग्लुकोज आतमध्ये एंटर करतं. एंटर केलं म्हणजे काय, टोमॅटो मार्केटमध्ये येऊन टाकला, विकला की आपला जबाबदारी संपली. त्याने विकू दे, नाही तर सडू दे, नाही तर भाव कमी होऊ दे, नाही तर वाढू दे, आम्हाला काही संबंध नाही आहे. तसा ग्लुकोज एकदा सेलमध्ये एंटर केला की तो खपला म्हणजे त्याचा निचरा झाला किंवा वापरात आला, म्हणजे ग्लुकोज हा प्रॉब्लेम नाही आहे. मग प्रॉब्लेम काय, लक्षात घ्या. आता इन्शुलिन रेजिस्टन्स म्हटलं जातं, प्रॉब्लेम आहे इन्शुलिन रेजिस्टन्स, ग्लुकोज नाही. आता इन्शुलिन रेजिस्टन्स होतं म्हणजे काय होतं, सेल स्टॉप्स रिस्पॉन्डिंग टू इन्शुलिन. म्हणजे आपल्या पेशींमध्ये जे इन्शुलिन ग्लुकोज घेऊन आले ते जायला पाहिजे ना. जर समजा इन्शुलिनकडून दरवाजा उघडलाच नाही सेलचा, तो ग्लुकोज जाऊ शकणार नाही, म्हणजे खपू शकणार नाही. याला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. हा खूप महत्त्वाचा विषय, लक्षात घ्या. लोकांना ग्लुकोजचा प्रॉब्लेम, ग्लुकोज किंवा साखरेचा प्रॉब्लेम हा माहिती आहे. ॲक्च्युअली साखर प्रॉब्लेम नाही आहे, शरीरामध्ये साखर तयार होते, त्याची ऊर्जा झाली पाहिजे आणि ती आपल्या पेशींमध्ये गेल्याशिवाय ऊर्जा तयार होत नाही. ओके, सो इन्शुलिनने जर दरवाजा उघडला आपल्या पेशींचा तरच ग्लुकोज आतमध्ये जाऊ शकतं. आता जर समजा दरवाजा नाही उघडला तर ग्लुकोजची मात्रा ब्लडमध्ये म्हणजे रक्तामध्ये वाढणार आहे आणि रक्तामध्ये शुगरची मात्रा वाढत चालली, ग्लुकोजची मात्रा वाढत चालली की बॉडीमध्ये अजून इन्शुलिन तयार होतं. का तर ते खपवायचं ना ग्लुकोज.
पण ते काही केल्या खपत नाही. म्हणजेच काय होतं, इन्शुलिन पण वाढत चाललंय, ग्लुकोज आहे तेवढंच आहे, पण अजून 2 चाव्या घेऊन या, अजून 2 चाव्या घेऊन या, ही चावी लागते का बघू, ती चावी लागते का बघू. मेंदू काय करतो, पॅनक्रियाजला काय करतो, दम भरतो, अजून इन्शुलिन पाठवो. आता इथे झाला इन्शुलिन रेजिस्टन्स सुरू, म्हणजे डायबिटीज दस्तक दे दिया. आता हाय इन्शुलिन होतं ब्लडमध्ये तयार, आणि त्यामुळे एक वेळ अशी येते की पॅनक्रियाज आपले हात टेकतं आणि म्हणतं बाबा रे मी अजून इन्शुलिन तयार करू शकत नाही. आता इन्शुलिनची मात्रा जर तयार कमी व्हायला लागलं तर ब्लड शुगर लेवल वाढलेली खपणार का, दरवाजेच उघडत नाही. सो 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर इन्शुलिन वाढलं तरी प्रॉब्लेम आहे, इन्शुलिन कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे, आणि याचा परिणाम म्हणून साखर वाढते रक्तामध्ये, लक्षात घ्या. सो प्रॉब्लेम इन्शुलिनचा आहे, प्रॉब्लेम ब्लड शुगरचा नाही, हे समजून घ्या. इथून पुढे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी डायबिटिक असेल, डॉक्टरकडे जाताना त्यांना म्हणायचं सर तुम्ही जे काही औषधं देताय ती ब्लडची शुगर कमी करण्यासाठी देत आहे की इन्शुलिनचा प्रॉब्लेम ठीक करण्यासाठी देत आहे. आणि स्पष्ट शब्दात म्हणायचं की इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय, आणि त्यातनं आपण तुम्ही दिलेल्या औषधातून बाहेर पडणार का. आता प्रॉब्लेम काय होणार माहितीये का, ते म्हणणार हे कुठे ChatGPT बघितली, कुठला सेमिनार अटेंड केलाय, कुठल्या डॉक्टरला जाऊन भेटलं माहित नाही. हे 100% त्यांना वाटणार आहे. कारण काय, आता इन्शुलिन रेजिस्टन्स तुम्ही बोलता म्हणजे ती हवा काढायचं काम केलं आपण डॉक्टरांचं, डायरेक्ट सांगायचं तर. कारण त्यांनी आजपर्यंत आपल्याला इन्शुलिन रेजिस्टन्स बद्दल काही बोललेत का, नाही. त्यांनी फक्त म्हणले साखर वाढत चालले बरं का, जरा लक्ष ठेवा, साखर वाढत चालले, साखर वाढू देऊ नका, आमका खाऊ नका, तमका खाऊ नका, व्यायाम करा, जुजवी माहिती दिली. इन्सुलिन रेजिस्टन्स कसा कमी करायचा ह्याच्यावरती माहिती देत नाही. आणि त्यांना पण त्यांची अडचण काय, त्यांच्याकडे तुमच्या पाठीमागे 12 पेशंट असतात, तुमचं 2 मिनिटात 5 मिनिटं ऐकून घेतलं, प्रिस्क्रिप्शन लिहिलं, चला नेक्स्ट, त्याचं ऐकून घेतलं, प्रिस्क्रिप्शन दिलं, चला नेक्स्ट. आपण नेक्स्टचे बळी पडलो. ॲक्च्युली आपण त्यांना म्हणतो कन्सल्टिंग फिजिशियन. म्हणजे काय, तरी कन्सल्टिंग करायचं आहे. आता ते कन्सल्टेशन बाजूला राहिलं, समुपदेशन बाजूला राहिलं, ते फक्त औषध फिजिशियन म्हणूनच काम करतायत. सो हा रिअल एक दुसरा प्रॉब्लेम आहे आपल्या समाजामध्ये. सो व्हॉट हाय शुगर डायबिटीज लीड्स टू व्हॉट. जर शुगरची मात्रा शरीरामध्ये जास्त झाली तर काय होणार, आता समजून घ्या. तुम्ही कल्पना करा, आपण एक म्हणजे मिनरल वॉटरची बाटली घेतो की नाही, राईट. तर मिनरल वॉटरची बाटली 1 लिटरची असते. असं आपल्या शरीरामध्ये साधारण प्लस मायनस असू शकतं. मी तुम्हाला फक्त समजवण्यासाठी बोलतोय. म्हणजे अगदी फार त्याच्यात काय फुटात 12 इंचचा फरक नसणार आहे, थोडाफार फरक वयाप्रमाणे, शरीराच्या शरीरदृष्टीप्रमाणे, आपले पातळ आहे जाड आहे किती आपण त्याच्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आता पकडून चला 10 नाही 4 लिटर रक्त आहे. ओके. सो 4 लिटर रक्त ज्या वेळेस असतं म्हणजे असतंच ऑफकोर्स. तर त्या 4 लिटरला आपण जर वेगळ्या वेगळ्या 1-1 लिटरच्या बाटलीमध्ये भरलं तर आपली मिनरल वॉटरची जी बाटली आहे ना, अशा 4 बाटल्या रक्त आपल्या शरीरामध्ये आहे. त्यातली 1 बाटली डोळ्यासमोर आणा आणि ती लाल रंगाची दिसते बघा तुम्हाला, तर त्याच्यात आपलं रक्त आहे म्हणजे दिसतंय. ओके. आता ज्या वेळेला आपली साखर म्हणजे आपल्या शरीरातली रक्तातली साखर, शरीरातली नाही रक्तातली साखर ज्या वेळेला 200ची 300 होते, मी एकदम टेक्निकल बोलत नाही, साध्या शब्दात बोलतोय, किंवा 200ची साखर 400 झाले म्हणजे नक्की काय, 200ची साखर 300 झालं म्हणजे नक्की काय. बघा 1 लिटरमध्ये 1 ग्रॅम साखर वाढली, रक्तातलं बोलतोय, 1 लिटर रक्तामध्ये 1 ग्रॅम साखर वाढली म्हणजे 200ची साखर 300 झाली किंवा 300ची साखर 400 झाली. आणि जर आपण असं म्हटलं की 200ची साखर माझी 400 झाली म्हणजे डबल 200ची 400 झाली, म्हणजे अर्थ काय, 1 लिटर रक्तामध्ये 2 ग्रॅम साखर फक्त वाढली. आता तुम्ही म्हणाल फक्त कसं म्हणताय सर, 200 साखर 400 झाली म्हणजे वाटच लागली शरीराची. येस, मला सांगायचं काय, ते 1 ग्रॅम साखर किती महत्वाची आहे समजून घ्या. मला फर्स्ट टाइम ज्या वेळेला असं वाटलं तेव्हा म्हटलं मारी माणसं सहज म्हणतात 1 नाही 2 चमच साखर टाका, खीर जरा थोडी फिकट झाली आहे, जरा साखर घ्या वरनं. माय गॉड, आता समजून घ्या तुम्ही 2-3 ग्रॅम साखर खाताय म्हणजे काय खाताय विचार करा. आता बरं, आजपर्यंत आपल्याला शुगर डिटेक्ट झाल्यानंतर आपण काय केलंय किंवा मंडळींनी काय केलं, आपल्या ओळखीच्या साखर वाढली, डॉक्टरांनी तपासणी केली, साखर कळली आपल्याला, मग फास्टिंग केली वगैरे वगैरे, ते सगळं झालं. आता डॉक्टरनी गोळ्या चालू केल्या. ओके गुड, गोळ्या चालू. आता समजून घ्या एखाद्या व्यक्तीची साखर जेवल्यानंतर 400 होती, तर मग त्याला काय सांगितलं जातं, म्हणजे सगळ्यांना सांगितलं जातं की तुम्ही जेवणाच्या अगोदर गोळी खा. ओके, कशाची गोळी खा,
मेटफॉर्मिन, जे काय नावं सोडून द्या, आपण टेक्निकल फार बोलायचंच नाही, एकदम साध्या रानटी भाषेत समजलं पाहिजे आपल्याला, कारण विषय डोक्यात जाणं महत्त्वाचं आहे. आपल्याला काय पेपर द्यायचं नाही कुठे, आता आम्ही पेपर देऊन बसलो नॅचरोपॅथीचे. समजून घ्या आता, ॲक्च्युली गोळी नाही खाल्ली तर तुमची 100 किंवा 150ची साखर जी काय असेल ती 300 होईल किंवा 400 होईल, ओके. आणि जेवणाच्या अगोदर जर गोळी खाल्ली तर ती साखर 400ची परत तुमची नॉर्मलला येते. समजा 200वर आली किंवा 150वर आली, 125वर आली, जे काय नॉर्मल आपण म्हणूया, नॉर्मल अजून खाली आहे, पण गणित फक्त समजून घ्यायचं आपल्याला. बरं, ही रक्तातली वाढलेली 400 झालेली साखर गोळीमुळे जी कमी झाली आहे, तर ती साखर गेली कुठे याचा विचार कधी केलाय का? आपण काय म्हणतो बघा, बोली भाषेत सुद्धा हेच बोललं जातं की रक्तातली साखर कमी झाली, ओके ठीक आहे, कमी झाली, गेली कुठं? पाहुणे आले अचानक, डोरबेल वाजली, आपण त्या हॉलमधनं बघितलं, अरे पाहुणे, आणि नेमका पसारा होता आपल्या हॉलमध्ये. आता हा सगळा पसारा उचलला, पटपट पटपट प्रत्येकाने कुठे नेऊन टाकला, बेडरूममध्ये टाकला. तसा आपल्या रक्तवाहिन्यांमधून जे काही रक्त वाहत आहे त्याच्यातली साखर कमी केली औषधाने, म्हणजे तिथला शुगरचा पसारा उचलला आणि वेगळ्या वेगळ्या अवयवांमध्ये ढकलला. सगळ्यात पहिला अटॅक होतो लिव्हरवर, म्हणजे सगळ्यात अगोदर लिव्हर म्हणते इकडे आहे, साखर इकडे आहे. तो लिव्हर साखर स्टोअर करतो, किती? जेवढी एमर्जन्सीमध्ये गरजेची आहे तेवढी. आता एक वेळ अशी येते की एमर्जन्सी काय, त्याचा पूर व्हायला लागतो साखरेचा, कुठे? लिव्हरकडे. मग लिव्हर म्हणतं बास, इथून पुढे मी साखर घेऊ शकणार नाही. लिव्हर हात आकडते घेतो, मग ती साखर जाते डोळ्यांकडे, इकडे तिकडे, वेगवेगळ्या अवयवांकडे. आणि ही रक्तातली साखर रोज आपण काय करतोय लक्षात घ्या, रक्तातून काढतोय आणि अवयवांमध्ये टाकतोय. हे समजून घ्या थोडंसं. काही लोकांना म्हणजे ब्लड प्रेशरची किंवा ब्लड प्रेशर नंतर बघू दे, डायबिटीसची गोळी घेतोय म्हणजे लोक रिलॅक्स असतात. कसे काय रिलॅक्स असतात तुम्ही समजून घ्या जरा, हे तुम्ही समजून सांगा लोकांना. अहो, रक्तातली साखर कमी झाली म्हणजे ती शरीरात दुसरीकडे कुठेतरी ढकलली आहे. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढलंय. अहो, रक्तातली साखर कमी केली ठीक आहे, पण ती अवयवांमधली साखर वाढवली आणि ह्याचं रूपांतर होतं विस्करल फॅट, चरबीमध्ये. साध्या भाषेत बोलूया, 2 प्रकारच्या चरब्या असतात, एक मस्क्युलर फॅट आहे, एक विस्करल फॅट आहे. मसल फॅट आपल्यासाठी चांगली असते, विस्करल फॅट ही घातक आहे. आणि विस्करल फॅट झाली शरीरामध्ये तयार, स्थूलपणा यायला चालू होतो, हट्टाकट्टा मस्त दिसतो तो व्यक्ती, पण काही कामाचा नसतो, कारण ती विस्करल फॅट आहे, काही कामाची नाही आहे, ती आजार बळावते. मसल फॅट पाहिजे आपल्याला, प्रॉब्लेम तिथे आहे. आता ही वेगळ्या वेगळ्या अवयवांमध्ये जी काही फॅट डिपॉझिट होते, म्हणजे साखर वाढली की काय होते, त्याचं रूपांतर फॅटमध्ये केलं जातं आणि ही फॅट डिपॉझिट आपल्या शरीरावर होत असते. आता रक्तामध्ये साखर वाढली म्हणजे रक्ताचं प्रमाण हे पाकासारखं होऊन जातं, म्हणजे घट्ट होऊन जातं, ठीक आहे. आता हा घट्ट चिवटपणा जो आहे रक्तातला, तो कमी करण्यासाठी आपण काय घेतलंय? औषध घेतले, ओके. आता एका लेवलला काय होतंय, ह्या साखरेचे बारीक 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 कण असतात, ते आपले आपण म्हणूया मांजा करण्यासाठी आपण काय वापरतो, काचा वापरतो, ठेचून, म्हणजे काचेची पावडर करायची आणि ती रक्तामध्ये सोडायची. आणि जिथे जिथे रक्तवाहिन्या रक्त घेऊन जातात ती सगळीकडे ही भुकटी काय साखर ॲक्च्युली, पण ती जखमा करत जाते आपल्या पूर्ण रक्तवाहिन्यांना. आणि रक्तवाहिन्या किती आपल्या शरीरात किती लांब आहेत माहिती आहे? एक 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 रक्तवाहिनी, म्हणजे छोट्या मोठ्या सगळ्या रक्तवाहिन्या जर एकत्र जोडल्या तर पृथ्वीला 2.5 वेळेला आपण चक्कर मारू शकतो, एवढ्या लांब रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये आहेत. केवढी अजब गोष्ट आहे बघा ही. 2.5 वेळेला पृथ्वीला प्रदक्षिणा घालू शकतो, एवढ्या लांब रक्तवाहिन्या आहेत. आणि ते 4 लिटर रक्त कंटिन्यू फिरते या रक्तवाहिन्यांमध्ये. आणि ही जे काही चिकटपणा साखरेचा वाढत चाललेला आहे तो रक्तवाहिन्यांना आतमधून जखमा करत असतो. आपली लहान मुलं घरामध्ये कशा भिंतीवरती रेगोट्या मारतात, तसं रक्तवाहिन्यांना आतमधून जखमा होत असतात. आणि शरीराची ती वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, कॅपॅसिटी आहे, जखम झाली की तिला बरी करायची, जखम झाली की बरी करायची, हे कंटिन्यू काम चालेल. पुढे पाठ मागे सपाट, पुढे पाठ मागे सपाट, म्हणजे रक्त जसं जसं फिरते ना शरीरामध्ये तसं जखमा करत चाललंय. आणि वेळ एक थोडासा पुढे गेला की ती जखम परत भरते आणि त्याची ढपली तयार होते. आणि ढपली तयार झालं, तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही आम्ही सायकल खेळताना गुडघे फोडले तर लहानपणी किंवा आत्ताही कुठे काय लागलं, खरचटलं, काय झालं की ढपली पकडते. शरीराची हिलिंग पॉवर आहे ती. आता रक्ताच्या म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जिथे जिथे रक्त फिरते तिथे जखमा चालू आहे, त्याला इन्फ्लेमेशन म्हटलं जातं. इन्फ्लेमेशन म्हटलं जातं.
आणि हे रक्तवाहिन्या जखमा बऱ्या झाल्यानंतर ढपली होते. ढपली, आता ही सगळं बारीक लेवलला चाललंय काम. आता ही ढपली कुठे आहे? रक्तामध्ये पडली, कारण स्किन त्याला सोडते आतमधून, मग ती पडणार कुठे? रक्तामध्ये. आणि ही ढपली आणि शुगर दोन्ही फिरत चाललंय रक्तामध्ये. आता शुगर मॅनेज केली, पण ढपली नाही मॅनेज केली. तुम्ही समजून घ्या बारकाई नाही. तुम्ही गोळ्या खाल्ल्यानंतर किंवा कुठल्याही व्यक्तीने गोळ्या खाल्ल्या तर रक्तातली साखर काढली आणि बाजूला केली, कुठे? ऑर्गन्समध्ये. बरं, ही जी ढपली आहे त्याची काही कामं केली आपण? काहीच काम केलेलं नाही आहे. आणि ही ज्या वेळेला कॅपिलरीमध्ये जाते, छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये जाते, तेव्हा ती ब्लॉक तयार करते. आणि दुसरी गोष्ट, ह्या ढपल्या 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 मिळून जे काही कोलेस्ट्रॉल वाढते तो वेगळा भाग आहे. आणि आपल्या रक्तवाहिन्यांना काय होतं, आतमधून आकुंचन पावतात, म्हणजे रक्तवाहिन्यांची साईज कमी होते. आता हार्ट तर म्हणजे नळ तर तेवढाच सोडलेला आहे, हार्टबीट तेवढी चालूच आहे ना, पंपिंग. मग प्रेशर वाढलं, ब्लड प्रेशर वाढलं, म्हणजे हा त्रास कशावर गेला? डायबिटीसचा हार्टवरती गेला. जर समजा नसा ब्लॉक झाल्या की तुम्हाला माहिती आहे आता हार्ट अटॅक आणि हे बाकीचे सगळे एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, आमकण ढमकं, बायपास बिपास कशामुळे झालं? ह्या जखमा ज्या शरीरामध्ये झाल्या साखरेमुळे, शरीरात म्हणजे कुठे? रक्तवाहिन्यांमध्ये, त्याच्यामुळे हार्टला प्रॉब्लेम झाला आहे. आपण हार्टची औषधं वेगळी चालू केली, हार्टचा डॉक्टर वेगळा, डायबिटीसचा डॉक्टर वेगळा, आणि दोघं उपचार वेगळे वेगळे करतायत. मुळावर कोणच घाव घालत नाहीये. आहे प्रॉब्लेम शुगरचा का? अजिबात नाही. प्रॉब्लेम आहे इन्सुलिन रेजिस्टन्सचा. टमाटे पिकवले, हा प्रॉब्लेमच नाहीये. टमाटे खपून नाही शकलो आपण, हा प्रॉब्लेम आहे. आणि खपवायचं काम कोण करते? शुगरचं, इन्सुलिन. सो इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झाल्यामुळे प्रॉब्लेम आहे. सो लक्षात घ्या, डायबिटीस जर कंट्रोलमध्ये नाही ठेवला तर ब्लड प्रेशर होणारच, हार्ट अटॅक येणारच, डोळे डॅमेज होणारच, ब्रेन स्ट्रोक होणारच. याचं कारण काय? आतमधल्या जखमा बऱ्या झाल्या, ढपली निघाली की ती निघाली ब्लड वरून, कचरा निघाला, तो कुठे अडकून बसेल पाईपलाईन मध्ये माहित नाही आपल्याला. वजन वाढणार, फॅट डिपॉझिट होणार, झोप व्यवस्थित येणार नाही, किडनी, लिव्हर आणि डायजेशनचे प्रॉब्लेम होणार. आता लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला साखर आहे हे कळतं ना, त्याच्या अगोदर 7-8 वर्ष त्याचा प्रॉब्लेम डायबिटीसचा सुरू झालेला असतो. शरीर हात टेकल्यानंतरच तुम्हाला कळतं की रक्तामध्ये साखर वाढली आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एखाद्या व्यक्ती, तुम्हाला म्हणजे मला सांगायचं का, एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला कळतं की मला शुगरचा त्रास सुरू झालाय, म्हणजे माझी रक्तातली साखर वाढली, त्याच्या अगोदर 7-8 वर्ष ऑलरेडी हे सगळे ऑर्गनला डॅमेज करायला चालू केलेलं आहे डायबिटीसमुळे. रक्तातली साखर वाढली हे तुम्हाला आत्ता कळलं, ओके, पण सुरुवात कधीपासून झाली ॲक्च्युली डायबिटीसची? म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्सची सुरुवात कधी झाली? 5 ते 7-8 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि तोपर्यंत वरती सगळं लिहिले ना, काही लोकांना ब्लड प्रेशर आधी होतं, शुगर नंतर डिटेक्ट होते, म्हणजे अगोदरच कार्यक्रम करून टाकलाय त्यांनी शुगरने आपल्या, ॲक्च्युली इन्सुलिनने केला. सो स्किन प्रॉब्लेम, हार्मोनल इम्बॅलन्स, इम्युनिटी याच्यावरती दुष्परिणाम होणार, ट्यूमर, कॅन्सर, पॅरालिसिस वगैरे. ह्याचा आधार, याचा मूळ स्रोत कोण आहे? याचा उगमस्थान कोण आहे? डायबिटीस. डायबिटीस नाही, शुगर नाही, इन्सुलिन रेजिस्टन्स हा प्रॉब्लेम आहे. सो इथून पुढे डोक्यात विषय घ्यायचा आहे, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवायची आहे, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायचे. व्हेरी व्हेरी सिम्पल, राईट. आता रूट कॉज काय? कशामुळे ही साखरेचा प्रॉब्लेम झालाय आपल्याला, किंवा अजून थोडे पुढे कशामुळे हा इन्सुलिन रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम झालाय? अनहेल्दी डाएट, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी माय डिअर फ्रेंड्स. व्यायाम नाही, चांगलं खातोय पण जास्त खातोय म्हणजे ओबिसिटी, ताणतणाव, झोप व्यवस्थित घेत नाही, 12-12 वाजेपर्यंत 1-1 वाजेपर्यंत स्क्रोलिंग चाललंय, झोप नाही, टेन्शन घेत आहेत, वजन वाढत चाललंय, याचं कारण आहे डायबिटीस. म्हणजे डायबिटीस या गोष्टींमुळे होते, लक्षात घ्या. अनहेल्दी लाईफस्टाईल, राईट. आता आपली चाहूल कशी ओळखायची की आपण शुगरकडे झुकलोय? सतत लघवीला जाणे. शरीर काय करतं? रक्तातली साखर बाहेर काढण्यासाठी किडनीवर लोड टाकतं. बघा केवढ्या महत्वाच्या ऑर्गनवर कार्यक्रम चालू झाला. रक्तातूनच लघवी तयार होत असते, लक्षात घ्या, किडनीच्या माध्यमातून. आपण जी काही लघवी करतो, लक्षात घ्या, ती कशातून तयार झाली? माझा पण भ्रम होता, मला असं वाटलं डायजेस्टिव्ह सिस्टम मधूनच बाहेर पडता येते. नाही, किडनी लघवी तयार करत असते आणि ती कशात नव्हते? रक्तामधून होते. आणि शुगर वाढली की किडनी म्हणते हे अनावश्यक आहे, हे बाहेर फेकून द्या. मग सतत जर आपण एखादी व्यक्ती लघवीला जात असेल तर त्याने समजून जायचं की गुड न्यूज मिळणार आहे. कशाची? इन्सुलिन रेजिस्टन्सची. गुड न्यूज म्हणायचं कारण आहे की ते डोक्यात विषय गेला पाहिजे. थकवा जाणवणारे, एनर्जी नसणारे, बेली फॅट म्हणजे काय? पोटाच्या आजूबाजूला चरबी चढत जाणार,
चरबी फार मोठा कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. गोड खावंसं वाटणार, कुणाला डायबिटीजवाल्याला गोड खावंसं वाटतं, तो गोड बोले होऊन जातो, गोड माणूस होऊन जातो तो. स्किनवरती डार्क पॅचेस होतात माय डिअर फ्रेंड्स, राईट. हे कशाचं लक्षण आहे? आपण शुगरकडे झुकत चाललोय याचं लक्षण आहे. अजून साखर दिसली नाहीये, जाणवली नाही रक्तामध्ये. मग आपण काय करायला पाहिजे? जर अशी काही छोटी छोटी लक्षणं जाणवत आहेत आणि तुम्ही ब्लड टेस्ट केली पण ब्लड टेस्टमध्ये तुमची साखर ओके दाखवली आहे, आनंदी राहायचं नाही. कारण सांगतो, एखाद वेळेला आपल्या डाएटमुळे साखर नॉर्मल दिसू शकते तपासल्यावर. मग HbA1c काढायचं आहे, म्हणजे टेस्ट करायचं आहे. HbA1c काय आहे? जशी आत्ता आपण नॉर्मल ब्लड टेस्ट केली तर ती तुम्हाला आत्ताची शुगर दाखवते, बरोबर आहे. आणि काल जर एकादशी होती तर आज शुगर एकदम झटक्यात खाली असणार आहे, समजून घ्या. हां, आता एकादशीला दुप्पट खाशी केलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण मला सांगायचं काय की ते डाएटवर डिपेंड करतं ना. मग HbA1c का करायचं? का ते 3 महिन्याची साखर सांगतो तुम्हाला, 3 महिन्याचा ॲव्हरेज सांगतं किती साखर आहे. सो HbA1c जर 5.6च्या आतमध्ये असेल तर इट इज ओके, नसेल तर आपण डेंजर झोनमध्ये ऑलरेडी आलेले, प्री डायबिटिक झालेलं आहे. फक्त रक्ताने सांगितलेलं नाही, पण आपल्याला बॉडीने सांगितले की तुम्ही डायबिटिक होणार आहात, म्हणजे झालेलं आहात, फक्त कळलेलं नाही अजून. पेपर दिलाय, फक्त रिझल्ट येणं बाकी आहे. रिझल्ट कधी येणार माहीत नाही. हॅलो, बात समज पा रहे की नाही? ओके. दुसरी गोष्ट, इन्सुलिन चेक करायचा असतो, फास्टिंग इन्सुलिन चेक करायचा असतो. येस, ही टेस्ट आहे, करता येते. फास्टिंग इन्सुलिन चेक करायचा आणि तो जर 2 युनिट ते 10 युनिटच्या दरम्यान असेल तर आपण शुगरमधून वाचलोय अजून तरी. हॅलो, येस. कारण शुगर डिटेक्ट होते ना रक्तामध्ये, ती फार उशिरा होते, कित्येक वर्ष लागतात रक्तामध्ये उतरायला. मग जर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जर आपण काढली, म्हणजे इन्सुलिनची टेस्ट जर केली आणि ती जर 2, 3, 4, 5च्या दरम्यान जर असेल तर म्हणायचं गुड हेल्थ, वी आर इन अ गुड कंडिशन. जर हे 5च्या पुढे जायला लागले याचा अर्थ आपण आपला तोल गमावलेला आहे, आपण झुकलोय कुठे, आपण प्री डायबिटीकडे झुकत चाललोय. 5, 6, 7च्या पुढे असेल याचा अर्थ आपण परीक्षा दिली आहे, फक्त रिझल्ट येणं बाकी आहे की तुम्हाला ढकलून पास करणारे आम्ही की फेल करणारे वगैरे वगैरे. सो आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, आपल्याला साखर नाही, गुड न्यूज, छान, गुड, खूप चांगली गोष्ट आहे. HbA1c चेक करायचा जो 3 महिन्याच्या साखरेचा ॲव्हरेज देतो. आणि दुसरी गोष्ट, इन्सुलिन चेक करायचा फास्टिंगवाला, तो 2, 3, 4 असेल तर एकदम बढिया, मजेशीर राहा, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर समजा ते 6, 7 वगैरे इकडे 10कडे निघालंय, 10च्या पुढे असेल तर संपलाच विषय, म्हणजे आपण ऑलरेडी डायबिटिक आहोत आणि सिव्हिअर डायबिटिकवाले आहोत. सो माय डिअर फ्रेंड्स, की इनसाईड आजचं काय, शुगर हा प्रॉब्लेम नाही आहे मुळात, इन्सुलिन रेजिस्टन्स हा मेन प्रॉब्लेम आहे. आता थोडं डीप जाणार आहोत आपण की इन्सुलिन रेजिस्टन्स ॲक्च्युली कसा, जो हिडन प्रॉब्लेम आहे ना, तो नक्की काय काम करतो, म्हणजे कशामुळे होतो ते थोडं शास्त्रीय समजून घे. कारण आपल्याला लोकांना मदत करायची की स्वतःला याच्यातून सुटका करून घ्यायची. आता बघा, इथे 3 गोष्टी आहेत, सेन्सिटिव्हिटी, रेजिस्टन्स आणि डायबिटीस. म्हणजे काय, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, इन्सुलिन रेजिस्टन्स आणि डायबिटीस. ओके. आता इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, तुम्ही हेल्दी आहात. आता इथे निळे अँटीने दिसतात बघा तुम्हाला, इन्सुलिन दिसतंय हिरवंवालं. ओके. इन्सुलिन रिसेप्टर आहे, म्हणजे ते निळे अँटीना दिसतोय तुम्हाला, तो दरवाजा आहे ॲक्च्युली. आणि GLUT4 म्हणजे ग्लुकोज ट्रान्समिटर टाईप 4 हा जो आहे ना, हा ॲक्च्युली आपल्या पेशींच्या आतमध्ये, म्हणजे हे जे अंडाकृती तुम्हाला दिसते, अंड नाही, हे अंडाकृती आहे ना, तर हे काय आपली पेशी आहे. म्हणजे शरीरामध्ये ट्रिलियन करोडो पेशी आहेत आणि या करोडो पेशींमध्ये हे अँटीने लागलेत, इन्सुलिनचे रिसेप्टर लागलेत, बरोबर आहे. सो GLUT4 आतमध्ये असतं, सेलच्या आतमध्ये असतं. जसं आपल्याला पाहुणे म्हणजे कोणतरी बाहेरनं आले की बेल मारतं आणि मग आपण जाऊन दरवाजा उघडतो, आपण घरामध्ये असतो, तसा GLUT4 हा सेलच्या आतमध्ये घरात आहे. ज्या वेळेला इन्सुलिन येतं त्यावेळेला त्या अँटीनाला लक्षात येतं की त्याला इन्सुलिन रिसेप्टर म्हटलं जातं, की तो आतमध्ये बेल मारली की GLUT4 काय म्हणतो, ओके इन्सुलिन आलंय का, इन्सुलिन आलंय म्हणजे दरवाजा उघडलाय. आता GLUT4 कुठे येतो, सरफेसला येतो, आवरणावरती येतो, बाह्य पृष्ठभागावरती येतो आणि तो ग्लुकोजला आतमध्ये घेऊन जातो. चल माप ओलांड, चल ये आता सासरवाडीला, चल नवीन संसार करूया, आणि ग्लुकोज खपला. पेशीमध्ये गेलं ना की संपला, ग्लुकोज एनर्जी दिली आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असेल तर काय, प्रत्येक वेळेला इन्सुलिन येतं, ग्लुकोजला आतमध्ये ढकलतं, GLUT4 बाहेर येतो, काम बनलं, नो प्रॉब्लेम आहे, हेल्दी आहे. इन्सुलिन सेन्सिटिव्ह आहोत म्हणजे आपण चांगले आहोत. ओके. आता इन्सुलिन रेजिस्टन्स हा अर्ली स्टेजचा, सायलेंट स्टेजचा प्रॉब्लेम, म्हणून HbA1c करायचा आणि इन्सुलिन
ची टेस्ट करायची, लक्षात घ्या, की आपल्याला कळेल. आता इथे काय होतं की अँटिना तर आहे पण तो बंद आहे. बघा नीट बघा, आता तुम्ही नीट बघा म्हणजे व्यवस्थित बघा, मी काही दम देत नाही तुम्हाला. डाव्या साईडला अँटिनाच्या मध्ये गॅप आहे बघा, आणि इथं उजव्या साईडला जे मध्ये दिसते ना आपल्याला मोर इन्शुलिन प्रोड्यूस, ते हिरवे हिरवे डॉट दिसत आहेत तुम्हाला, बरोबर आहे. हा हे बघा, हे काय, हे रिसेप्टर आहेत. टीव्हीला कसा आपल्या अँटिना होता पूर्वी, तसे रिसेप्टर आहेत. आता आतमध्ये GLU4 जो आहे ना, हा बाहेर जाऊ शकत नाही. का? कारण बेल वाजवलीच नाही, लाईट गेली होती, बेल वाजलीच नाही. म्हणजे इन्शुलिन तर आला पण ह्या GLT4 ने काय केलं, दरवाजा उघडलाच नाही, तो सरफेसला गेलाच नाही किंवा थोड्या प्रमाणातच गेला. म्हणजे काय झालं, ग्लुकोज आतमध्ये येत नाही किंवा अगदी थोड्या प्रमाणात येते आणि बाकीचं ग्लुकोज ब्लडमध्ये फिरत राहते. हा झाला रेजिस्टन्स. आता पुढची स्टेज आहे डायबिटिक, बरोबर आहे. आता डायबिटिक मध्ये काय होते लक्षात घ्या, की इन्शुलिन येत आहे, दरवाजा उघडला जात नाहीये आणि आतमध्ये ग्लुकोज येऊच शकत नाही, सेलमध्ये एंटरच करत नाहीये. मग आता काय होणार आहे, पॅनक्रियास इन्शुलिन तयार करते आणि एक वेळ ते गुडघा टेकवते. बीटा सेल म्हणते बास, आम्ही आता अजून करू शकत नाही. म्हणजे इन्शुलिन प्रोडक्शन झपाट्याने कमी होतं. ओके, आता कमी झाल्यावरती रिसेप्टर त्याला सेन्स करू शकणार नाही, म्हणजे ब्लडची शुगर ही तशीच चालत राहणार, रक्तामध्ये शुगर तशीच फिरणार, मग ती वेगळ्या वेगळ्या अवयवांना जाऊन डॅमेज करते. व्हेरी सिम्पल, लक्षात घ्या. आता इन्सुलिन रेजिस्टन्सच्या दरम्यान काय होतं समजून घ्या. सेल रिस्पॉन्ड करतात का? नाही रिस्पॉन्ड करत. GLUT4 व्यवस्थित काम करत नाही. पॅनक्रियास अधिक इन्सुलिन तयार करते. कुठली तरी चावी बसेल जेणेकरून पेशींमध्ये काय जाईल, ग्लुकोज जाईल, बरोबर आहे. पण त्याचबरोबर ग्लुकोजची मात्रा कमी होत जाते. ओके, म्हणजे एंट्री कमी होत जाते. इन्सुलिन जास्त वेळ कशामध्ये राहतं, रक्तामध्ये राहतं. आणि मग ह्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, फॅटमध्ये होणार आहे. आणि आपल्या भारतीय लोकांमध्ये बेली फॅट ज्याला म्हणतो आपण, पोटाची चरबी पोटाचा घेर वाढत जातो. हा इन्सुलिन पोटाचा घेर वाढणे म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. अजून साखर डिटेक्ट झाली नाही पण इन्सुलिन रेजिस्टन्समुळे आपल्याला कळलं का, तर पोटाला चरबी वाढली, आमच्या वाढली, याचा अर्थ आपण इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये आहोत. पहिलं जाऊन इन्सुलिन चेक करा उद्या परवा, फास्टिंगवालं. बाकी काही नाही केलं चालेल, इन्सुलिन रेजिस्टन्स चेक करा. तो 10 युनिटच्या पुढे म्हणजे ऑलरेडी डायबिटीजच आहे, करेक्ट. आता डायबिटीसच्या केसमध्ये काय होतं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, राईट. आता जर दरवाजा उघडला तर आपलं ग्लुकोज खपतंय आणि मग इन्सुलिनचा प्रॉब्लेम नाही, ग्लुकोजचा पण प्रॉब्लेम आपल्याला नाही आहे. पण इन्सुलिनला जर दाद नाही दिली पेशंटनी, त्याला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. सो आपल्याला मेन प्रॉब्लेम आहे इन्सुलिन रेजिस्टन्स, माय डिअर फ्रेंड्स. ओके, आता समजून घ्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीमध्ये काय असतं. मागाचपासून मी जे सांगतोय इथं लिहिलंय बघा, ब्लड वेसल टिपिकल म्हणजेच काय, इन्सुलिन 2 ते 10 युनिट पर ml पाहिजे फास्टिंगवाला. आणि ग्लुकोज किती पाहिजे, रक्तातली साखर किती पाहिजे, 70 ते 100 mg पर डेसिलिटर फास्टिंगची पाहिजे. अशी असेल याचा अर्थ आपले इन्सुलिन व्यवस्थित काम करत आहे, करेक्ट की नाही. आता याचा आउटकम काय, आपलं शरीर व्यवस्थित काम करते, एनर्जी चांगली आहे, बॉडीचं वजन चांगलं आहे. ओके, आता रिस्क नाही आहे इथे, ठीक आहे. आता इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये काय होतं बघा, तुम्ही ज्या वेळेला ब्लड चेक कराल त्यावेळेला इन्सुलिन जर समजा तुमचं 10च्या पुढे, 15 ते 30च्या दरम्यान वगैरे जर असेल फास्टिंगवालं, याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी इन्सुलिन रेजिस्टन्स आलेला आहे. ग्लुकोज काय दाखवेल त्यावेळेला 100 ते 125 दाखवेल, फास्टिंगवाली बोलतोय मी, करेक्ट आहे. आता ह्याच्यामुळे परिणाम काय होणार आहे, वजन वाढत जाणार आहे. कुठला, पोटाचा घेर, मेनली पोटाचा घेर वाढत जाणार आहे. स्त्रियांमध्ये पोटाचा घेर पण वाढणार आणि हिप रिजन मध्ये सुद्धा वाढणार. पुरुषांमध्ये मेजॉरिटी काय वाढतं, पोटाचा घेर वाढतो, राईट. पुठ्ठ्यावरती जास्ती फॅट चढत नाही पुरुषांमध्ये. ना वजन असेल पण एनर्जी लो असेल, बरोबर आहे, प्लस इन्फ्लमेशन म्हणजे जखमा होतील आतमध्ये शरीराला, राईट. फॅटी लिव्हर होऊन जाणार, लिव्हरचा प्रॉब्लेम होणार, फॅटी लिव्हर होणार, हार्मोन्स इम्बॅलन्स होणार. हे कधी, इन्सुलिन रेजिस्टन्स. आणि हे लक्षात घ्या, कित्येक लोकांना हे माहितीच नाही. हा ठीक आहे, माझी 100-125च्या आसपास आहे साखर, ठीक आहे, फार जास्त नाही आहे. अहो इन्सुलिन चेक करा, जर तो 10च्या पुढे गेला आहे, 10 ते 15 किंवा 30च्या दरम्यान जर आहे, तो ऑलरेडी आपला कार्यक्रम शरीराचा आतमधनं वाजायला चालू झाला आहे, करेक्ट की नाही. आता डायबिटीजवाल्यांचं काय, इन्सुलिन काहीही दाखवू शकतं. इन्सुलिन डायबिटीस गेलाय म्हणजे काही दाखवू शकतं, ते किती हाय दाखवू शकतो, किती लो दाखवू शकतो. आणि ग्लुकोज लेवल काय दाखवेल, 126च्या पुढे आहे फास्टिंगवाली, याचा अर्थ तो सिव्हिअरली डायबिटिक आहे. हे टाईप 2चा पेशंट झालेला आहे. तो वेगळे वेगळे कॉम्प्लिकेशन्स होणार आपल्या शरीरामध्ये, वेगळ्या वेगळ्या आजारांना सामोरे जावं लागणार आहे.
आणि थोड्या थोड्या गोष्टींसुद्धा आपला आजार बळावणार आहे. सो कशामुळे होतं हे? आपण सेन्सिटिव्हिटीकडून रेजिस्टन्सकडे का जातो? काही चरबाट खातोय आपण, आबाळ गाबाळ म्हणतो की नाही, काही खातोय, कधीही खातोय, काही फास्टिंग बिस्टिंग करत नाही, काही फ्रिक्वेन्सी ठेवत नाही व्यवस्थित, कधीही खायचं आणि काही खायचं, बरोबर आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे, पोटाची चरबी विस्कल फॅट वाढत चालली आहे, फार ताणतणावामध्ये राहतोय आपण, झोप व्यवस्थित घेत नाही आहे, बरोबर की नाही, फॅटी लिव्हर किंवा इन्फ्लेमेशन शरीरामध्ये वाढलंय. तर हे सगळे ड्रायव्हिंग फोर्स आहेत आपले, करेक्ट की नाही. आता गुड न्यूज काय माहिती आहे का? गुड न्यूज, इट इज रिव्हर्सेबल. म्हणूनच आज आपण आमने सामने आहोत. हे रिव्हर्सेबल आहे, म्हणजे डायबिटीज कोणताही लाईफस्टाईल डिसीज झाला असेल, अगदी किडनीच्या लेवलला तो पोहोचला असेल, डायलिसिसवर गेला असेल, तरी नॅचरोपॅथीच्या माध्यमातून किंवा आपण जो प्रोटोकॉल लोकांना देणार आहोत ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून, तो जर व्यवस्थित फॉलो केला तर यस, लाईफस्टाईल डिसीज रिव्हर्स होतात. म्हणजे औषध गोळ्यातून आपल्याला सुटका मिळू शकणार आहे, लक्षात घ्या. ओके, नाव काय करायला पाहिजे याच्यासाठी? बघा, औषध गोळ्यामधून सगळ्यांना सुटका पाहिजे, मग काय करायचंय? सिंपल, हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे नक्की काय? चांगले कपडे घालतो, परफ्यूम मारतो, आहे ना, केस काळे करतो वगैरे, व लिपस्टिक लावायची, गन पावडर, कॉस्मेटिक. नो, चांगली लाईफस्टाईल म्हणजे काय? यूज टाइम ॲज मेडिसिन, फूड ॲज मेडिसिन, अर्थ ॲज मेडिसिन अँड सनलाईट ॲज मेडिसिन. तुम्हाला एक वाक्यप्रचार चांगला माहीत असेल बघा, ईट फूड ॲज मेडिसिन और यू विल हॅव टू ईट मेडिसिन ॲज फूड. अन्न असं खा की जसं औषध खात आहे, नाहीतर अशी वेळ येईल की औषध तुम्हाला अन्नाप्रमाणे खायला लागेल. कशाला असल्या दर्द आयुष्यामध्ये आपल्याला, म्हणजे कशासाठी फेस करायचं आहे विनाकारण? सो काय पाळायचं? टाइम ॲज मेडिसिन, फूड ॲज मेडिसिन, अर्थ ॲज मेडिसिन, सनलाईट ॲज मेडिसिन. म्हणजेच काय? टाइम ॲज मेडिसिन काय? अगदी तुम्ही निरोगी असला तरी हे पाळा, म्हणजे आपण निरोगीच राहू आयुष्यभर. ओके, मी पाळायला सुरुवात केली आहे. ओके, नॅचरोपॅथीमुळे डोळे आपले चांगले उघडलेले आहेत. याचा मी तसं माळकरी असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. मग चहा पित नाही, कॉफी पित नाही, कोल्ड्रिंकचा कधी संबंध नाही, त्याच्या पुढचं विचारू पण नका. तुमच्या लक्षात आलं असेल, राईट? म्हणजे चहा कॉफी सुद्धा सोडलेलं आहे. कित्येक वर्ष झाली याला, म्हणजे नॅचरोपॅथीला याच्या आधीच सोडलेलं आहे. ॲक्च्युली परमेश्वरी कृपेने चांगली बुद्धी सुचली आणि सोडून टाकलंय. आता लक्षात घ्या, टाइम इज मेडिसिन काय? आणि जर डायबिटिक असेल किंवा कोणतेही लाईफस्टाईल डिसीज झाले ना, 100% हे पाळायचे. ऑफकोर्स निरोगी व्यक्तीने पण पाळायचे. 24 तासात फक्त 2दा जेवण करायचे. येस, का सांगतो लक्षात घ्या. आता ज्या ज्या वेळेला आपण काही खातो म्हणजे चांगलं खातो, मी पण चांगलं जरी खाल्लं तर मल्टिपल टाइम खाल्ल्यामुळे काय होतं समजून घ्या. का टाइम इज मेडिसिन म्हणतोय आपण? जर समजा तुम्ही कुठेतरी सत्यनारायण पूजेला गेले, ओके, तीर्थ घेतलं, मी अजून प्रसाद घेतलं बोललेलं नाहीये, मी काय म्हणतो, तीर्थ घेतलं. तीर्थ किती तीर्थ असतो? ती पळी एवढी एवढीशी असते, है की नाही? आणि आपण मस्तपैकी फुरकी ओढतो. जसं तुम्ही तोंडामध्ये तीर्थ टाकलं, मेंदूला कळलं काहीतरी खाल्लंय, आता चालू करा कार्यक्रम. मग ते पॅनक्रियासला ऑर्डर सोडतं, काहीतरी अन्न आलंय, चल आता तुझी तयारी लाग. आता ते काय करतं, 15-17 युनिट इन्शुलिनचं तयार करायला घेतं. आणि हे इन्शुलिन तयार होण्याचं प्रमाण पुढची 40-50 मिनिटं चालतं. हॅलो, म्हणजे एक खडी साखरेचा दाणा तुम्ही तोंडात टाकला, चुकून, मी प्रसाद का बोललो का लक्षात घ्या, कारण हे खूप दुर्मिळ. आता मी वडापाव खाल्ला बोलतच नाहीये, मी तीर्थ पिलात. तुम्ही तीर्थ, प्रसाद सुद्धा नाही, शिरा पण नाही खाल्ला आपण प्रसादाचा, तीर्थ खाल्लं की मेंदूने संवेदना दिली कुणाला? पॅनक्रियासला, चल तू कामाला लाग. आणि तो कामाला लागला ना, पटपट काम मोकळं करतो. काय? धडाधड इन्शुलिन तयार करतं. किती? 15 ते 17 युनिट. आणि हे 15 ते 17 युनिट आपल्याला एका वेळच्या जेवणासाठी आवश्यक असतं. पण आपण तर नुसतं तीर्थ घेतलं, आता इन्शुलिन तयार झालं. आता हे एक्स्ट्रा इन्शुलिन आहे, ग्लुकोज तर तेवढं तयार झालंच नाही ना. बात समज पा रहे की नाही? असा धीरे धीरे करके कार्यक्रम, इन्शुलिन वाढत जातं, त्याचं फॅट, विस्कल फॅट तयार होते, मग चरबी चढते, आपल्याला नाही पोटाला. करेक्ट आहे. काही गोष्टी लाईटली घेत जा बरं का, आणि काही गोष्टी सिरियसली घ्या ह्याच्यातल्या. ओके, आता काय, तुम्ही मी एकमेकांना बघू शकत नाही, तर मला थोडंसं तुम्हाला अटेंटिव्ह ठेवण्यासाठी थोडासा डोस वेगळ्या पद्धतीनं हलका मुलका द्यावा लागतो. ओके, आता लक्षात घ्या, म्हणून 2 वेळेला जेवायचं आहे. मग ह्या 2 वेळेला जेवण करत असताना सुद्धा काय पाळायचे समजून घ्या,
की तुम्ही एकदा पहिला घास खाल्ला जेवणासाठी, मग काकडी खा, गाजर खा, काही पण खा, तर त्या पहिल्या घासापासून हात धुवेपर्यंत 45 मिनिटामध्ये कार्यक्रम आवरायचा. मग तुम्ही बुफे डिनरला जा, पार्टीला जा, लग्न समारंभाचं काही करा, पहिला घास तोंडात घेतला, हात धुवायचा 45 मिनिटाच्या आतमध्ये. कारण काय, जर समजा तुम्ही हा 55 मिनिटाच्या पुढे गेलात, 5 मिनिटं जरी पुढे गेलात, तर इन्शुलिनला परत एकदा अजून एक लॉट बाहेर आणावं लागतं. म्हणजे पॅनक्रियासला अजून एक इन्शुलिनचा लॉट बाहेर आणावा लागतो. म्हणजे जिथे 15-17 युनिट लागणार होते इन्शुलिनचे, फक्त 5 मिनिटं तुम्ही पुढे गेल्यामुळे अजून एक युनिट बाहेर पडणार आहे. आणि इन्शुलिन रेजिस्टन्ससाठी एक घातक आहे, म्हणजे आपल्या शरीराला घातक आहे. इन्शुलिन रेजिस्टन्स आपली बॉडी होणार, आणि इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे चुकीचं आहे, आपल्या शरीरामध्ये खेळणं झालं त्या. तर आपल्याला 2च वेळ जेवायचं आहे. तुमच्या वेळा तुम्ही ठरवा आणि दिवसातनं 2 वेळेला जेवण करा. कधीही मी सांगत असतो की ही मीटिंग अटेंड करायच्या अगोदरच जेवण करायचं जा, म्हणजे किमान 8च्या आधी. आणि ऑलरेडी जर लाईफस्टाईल डिजीजच्या गोळ्या चालू आहेत तर 7च्या पुढं जेवायचं नाही. त्या दिवशी उपाशी राहिला तरी चालेल. उपाशी राहिल्याने तुमचा प्रॉब्लेम होणार नाही, उलट सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. म्हणजे मी रोज उपाशी असं म्हणत नाहीये. समजा काही कारणास्तव जर उशीर होत असेल, बरोबर आहे, तर तुम्ही जेवणच करू नका, चालते. फ्रुट्स वगैरे खा, काहीतरी थोडंसं असं किरकोळ खा, बरोबर आहे, आणि झोपून टाका. उपाशी राहिलं तर जास्त फायदा होईल. ठीक आहे, चला. संध्याकाळी 6-7 वाजता जर आपण जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी 16 तासाचा गॅप ठेवून जेवण करायचं आहे. परत लक्षात घ्या, आज रात्री 7 वाजता जेवण केले की सकाळी 7 वाजेपर्यंत 12 तास झाले, अजून पुढे 4 तास जोडा म्हणजे 16 तास होतील. 11 वाजता जेवण करायचं, सिंपल. म्हणून इथे म्हटले 6 ते 7 आणि 11:30 ते 12:30 दरम्यान जेवण करा. 16 तास हे इंटरमिडिएट फास्टिंग होणार. 2 फायदे मिळतील. एक, इंटरमिडिएट फास्टिंगचा पण फायदा मिळेल, आणि 2 वेळेला जेवण केल्यामुळे इन्सुलिन कमी सिक्रेट होईल आपल्या शरीरामध्ये, आणि त्याचा निचरा करायला प्रॉब्लेम येणार नाही. करेक्ट आहे. टाइम इज मेडिसिन. सिंपल, व्हेरी 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 स्ट्रॉंग, राईट. आता 2 वेळा जेवणाचे फायदे भरपूर आहेत. तुम्ही फायदे सोडून द्या, तुम्ही फक्त ही वेळा पाळा, फायदा आपोआप होईल. फायदा माहिती असल्याने फायदा होणार नाहीये, समजून घ्या. बॉटम लाईन कितीही सांगितलं तरी एकच आहे, 2 वेळा जेवण करायचं, संपला विषय. आचार बचारामध्ये काही खायचं नाही. ओके. प्रसाद सुद्धा तुम्ही म्हणा, तीर्थ नको मला, प्रसाद बांधून द्या, मी घरी जाऊन खातो म्हणायचं. अगदी सत्यनारायणच्या पूजेला गेला, गणपतीला गेलात ना, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी औषधं चालू आहेत, तुम्ही ऑलरेडी डेंजर झोन मध्ये आहे. आता आमच्यासारख्या निरोगी माणसाने 2 वेळा प्रसाद खाल्ला, ठीक आहे, करेक्ट आहे, अजून आमचं इन्शुलिन ओके वगैरे वगैरे. पण ज्या माणसाला ऑलरेडी लाईफस्टाईल डिजीजसाठी औषधं चालू आहेत, स्ट्रिक्टली प्रसाद सुद्धा घरी येऊन खायचा, ताटात ठेवायचा, आणि त्या 45 मिनिटात काय खायचं ते खा. काय खायचं ते मी पुढे सांगणार आहे काय खायचं, पण म्हणजे मला म्हणायचं वेळ पाळणं फार गरजेचं आहे, राईट. सो तोंड सुकलं, काय झालं, काही प्रॉब्लेम नाही, काही होत नाही. अहो, हे नाही पाळलं तर मरणार आहे आपण, हे पाळलं तर मरणार नाही, टेन्शन घेऊ नका. सिंपल सांगतो अगदी, करेक्ट आहे. कारण आपण हे नाही पाळलं ना तर आपण जवळ आणणार आहे आपली तारीख. समजते मला काय म्हणायचं आहे. सो वेळ पाळा, आपली वेळ पुढे जाणार आहे जाण्याची. ओके, ठीक आहे. चला, दैवी अनुग्रह पुढे दुसरं काही नाही, पण मला काय सांगायचं, जे आपल्या हातात दिले ते पाळूया ना. सिंपल, टाइम एज मेडिसिन. ओके. दुसरं आपण बघितलं तर फूड एज मेडिसिन. ठीक आहे, 2 वेळेला खायचं. ओके, काय खायचंय? सात्विक भोजन खायचंय. ज्या माणसाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, म्हणजे लाईफस्टाईल डिजीजची औषधं सुरू आहेत, जे आयुष्यभर सुरू राहणार आहेत, अशा व्यक्तीने जनावरांकडून येणारी एकही गोष्ट, अगदी दूध सुद्धा, मांस, मटण, मच्छी, अमकड तर ते सगळं लांबचंच आहे. दूध आणि दुधाचे पदार्थ सुद्धा त्या व्यक्तीने खायचे नाही आहेत. हां, तुम्ही 2 वेळेला जेवण करताय, तुम्ही निरोगी आहात, तुमचं इन्शुलिन किंवा HbA1c ओके आहे, तुम्ही दुधाचे पदार्थ घेऊ शकता, पनीर बिनीर घेऊ शकता, ओके फाईन. परंतु ज्या व्यक्तीला औषधं सुरू आहेत त्यांना अजिबात मुभा नाही आहे. दूध आणि दुधाचे पदार्थ किंवा जनावरांकडून येणारी कुठलीही गोष्ट आपल्याला खायची नाही आहे, कितीही चांगली वाटली तरी नाही. का? जगायचं आहे, सिंपल, अगदी जगायचं आहे, आणि चांगलं जगायचं. हो, औषधं खाऊन तर रोज भरणार आहे आपण, कशासाठी? चांगलं जगायचं, तर चांगलं खायचं, सात्विक भोजन करायचं, ठीक आहे. आता सात्विक भोजन करत असताना प्लेट 1 प्लेट 2 ची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता 2 वेळेला जेवण करायचंय तर 2 प्लेटमध्ये घ्यायचंय. अरे वा, क्या बात आहे, भरपूर खायचंय, काय टेन्शन घेऊ नका, सांगतो मी तुम्हाला भरपूर काय खायचंय. आता ह्या प्लेट 1 प्लेट 2 ना, याच्यात तुम्ही म्हणजे एखादी व्यक्तीने कॅन्सर सुद्धा बरा करू शकते, अशी प्लेट 1 प्लेट 2 आहे. बाकी सिस्ट आहे, अपेंडिक्स आहे, अमकं, किडनी फेल आहे, टेन्शन नाही.
टेन्शन घ्यायचंच नाही आहे. प्लेट 1 प्लेट 2 करायचं आहे लाईफस्टाईल डिझीजमधनं बाहेर पडण्यासाठी बरं का. आणि हे जर पाळलं आपण तर लाईफस्टाईल डिझीज होणार पण नाही आपल्याला. करेक्ट आहे ना. आज आपण आजारावरती बोलतोय, आजार होऊ नये म्हणून सुद्धा हेच करायचं, दुसरं काय वेगळं करायचं आहे. सिम्पल आहे. पूर्ववत आजार म्हणजे आपलं शरीर पूर्ववत करण्यासाठी लाईफस्टाईल सुधारायची आणि ते आपण आहार विहार या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून पाहतोय. तर प्लेट 1 मध्ये काय घ्यायचंय, रंगीबेरंगी सॅलड, टमॅटो असेल, गाजर असेल, काकडी असेल, कडधान्य असतील, मोड आलेले बरं का, कडधान्य म्हणजे मोड आलेले कडधान्य असतील, राईट, वेगवेगळे ग्रीन व्हेजिटेबल्स असतील है ना, जसे की कोबी असेल, मेथी असेल, ब्रॉन्की असेल, राईट. त्याच्यामध्ये शेंगदाणे रोज रात्री 2 मूठ काय करायचे, एका व्यक्तीसाठी 2 मूठ म्हणतोय मी, सगळ्या फॅमिलीसाठी नाही, एका व्यक्तीसाठी 2 मूठ काय करायचे, रात्रीचे शेंगदाणे भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी जे आपण 11 वाजता जेवण करणार आहे ते सॅलडच्या सेक्शनमध्ये ठेवायचे. स्प्राउट वगैरे आपण जे खातो की नाही, हे कच्चं कच्चं कच्चं, ह्याच्यात फळ पण चालेल बरं का. पण जो शुगरचा पेशंट आहे ना त्यांनी गोड फळं खाऊ नये जास्ती. ओके, हां, टाळायचे आहेत. म्हणजे जसं बीट टाळायचं, बीट अजिबात खायचं नाही, कारण बीटमध्ये सगळ्यात जास्त काय, येस, शुगर कंटेंट आहे. फ्रुक्टोज जरी असला तरी तो शेवटी तिकडेच जाणार आहे. त्याच्यानंतर केळी खाऊ नका. ह्या जे तुरट म्हणतो ना आपण, पेरू, सफरचंद वगैरे जी अशी फळं आहेत ती फळं तुम्ही इकडे, मग त्याच्यात मोसंबी असेल, आमका असेल. आणि ज्यूस नाही खायचा, चावून खायचं, चावून 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 खायचं. करेक्ट. सो तुमच्या प्लेट 1 मध्ये हे सगळं कच्च्या फळभाज्या ठेवायच्यात, स्प्राउट्स ठेवायचे आहेत, शेंगदाणे भिजवलेले खायचे आहेत. ओके, किती खायचं, आपल्या वजनाच्या गुणिले 5 ग्रॅम. म्हणजेच काय, समजा माझं वजन 60 किलो आहे, 60 गुणिले 5 म्हणजे किती झालं, 300 ग्रॅम सॅलड खायचं आहे. आणि ही प्लेट 1 जी प्लेट आहे ना, प्लेट 1 जी आहे ना ती पूर्ण संपवायची अगोदर, म्हणजे ग्लुकोज स्पाइक करणार नाही, लक्षात घ्या. ही प्लेट पूर्ण संपवायची, त्याच्यानंतर प्लेट 2 कडे जायचं आहे. थोडी प्लेट 1, थोडं प्लेट 2 अजिबात नाही, मध्ये मध्ये खातो अजिबात नाही, पूर्ण प्लेट 1 संपवायची. 70 किलो वजन असेल तर गुणिले 5 म्हणजे 350 ग्रॅम सॅलड. 80 किलो वजन असेल तर गुणिले 5 म्हणजे 400. आता माझ्याकडे एक केस आहे, 102 किलो वजन आहे, गुणिले 5, अर्धा किलो सॅलड त्या पप्पाला खायला लागते. अर्धा किलो सॅलड रोज खाणं गरजेचं आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन्स, मिनरल्स अँड एन्झाईम्स वगैरे, फायबर विवर या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं हायड्रेशन चांगलं राहील, डिटॉक्सिफिकेशन चांगलं होईल, इम्युनिटी ग्रो करेल, अँटीऑक्सिडंट चांगले असतील. करेक्ट आहे. सो कच्चं अन्न तुम्हाला मॅक्झिमम खायचं आहे, पण त्याचं प्रमाण सुद्धा दिलं. मॅक्झिमम म्हणजे काय, येस, गुणिले 5, वजनाच्या गुणिले 5 ग्रॅममध्ये खायचं आहे. हे सगळं संपल्यानंतर मग आपण यायचं आहे आणि आपल्या मेन कोर्सकडे येऊया. म्हणजेच काय, सात्विक शिजवलेलं अन्न खायचं आहे. जनावरांकडनं येणारं एकही प्रोडक्ट याच्यात नको आहे, जर तुम्ही ऑलरेडी औषधं घेता येतं. आणि घरातलं खायचं आहे. बेकरीचे प्रोडक्ट्स अजिबात नाही, प्रोसेस फूड अजिबात नाही. जे कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत आहे ते काही खायचं नाही आहे, कारण तुम्ही एका फॅक्टरीनं तयार केलेलं खात आहे, काय, औषधं. त्यामुळे दुसऱ्या फॅक्टरीतलं काही खायचं नाही. आता इथे तुमची खरी कसरत आहे, लक्षात घ्या. मानसिकता काय ठेवताय तुम्ही, असंही मरायचंय, ठीक आहे ना, आता काय, त्याला पर्यायच नाही. एकदाच काय ते, अरे एकदाच काय म्हणजे जीवन एकदाच मिळाले, ते असं घालवण्यासाठी, निष्काळजीपणासाठी नाही मिळालेलं आपल्याला. करेक्ट आहे. सो फॅक्टरी, मैदा, प्रोसेस फूड, पॅक केलेलं फूड जे 4-4 महिने, 6-6 महिने दुकानात पडू शकतं किंवा घरात आणू शकतो आणि 10 महिने ठेवू शकतो, अजिबात तसलं खायचं नाही. शिजवलेलं, तयार केलेलं घरामध्ये ताजं अन्न खायचंय, जे नाचतं, जे नाचतं. सिम्पल, व्हेरी गुड. काय मिळणार आहे, मस्त ऊर्जा, प्रथिने असतील, कमी तेलवाले, कमी मसालेवाले, पचायला सोपं असते, दीर्घायुष्य वाढेल, शरीर शुद्ध राहील, रोगप्रतिरोधक शक्ती वाढेल, मन शांत होईल. जैसा खाएंगा, जैसे, काय म्हणतात त्याला, काहीतरी ती म्हण आहे हिंदी मधली, जैसा तन वैसा मन, म्हणजे जसं तनाला आपण खुराक देणार आहे तसं आपलं मन तयार होणार आहे की नाही. सो सिम्पल आहे. सो सकाळी 11च्या दरम्यान जेवण करणार ना, ह्या 2 प्लेटमध्ये जेवण करायचं आहे. रात्री नाही, संध्याकाळचं जेवण करणार आहे, ह्याच 2 प्लेटमध्ये जेवण करायचं आहे. पहिली प्लेट 1 संपायची, मग प्लेट 2. दिस इज मेडिसिन. हे मेडिसिन म्हणून खा, ते मेडिसिन गायब होऊन जाईल, लक्षात घ्या. तिसरा फंडा होता आपला, अर्थ एज मेडिसिन. पृथ्वीच्या संपर्कात या, हो, पृथ्वीच्या संपर्कात या. आपली नाळ तुटलेली आहे, धरती माता म्हणतो, धरणी माता म्हणतो, आपली नाळ तुटली आहे, आपण जात नाही धरती माताकडे. कित्येक ठिकाणी गमतीशीर असं बघायला भेटतं, लोक चप्पल घालून गार्डन मध्ये चालतात. तो अहो, अनवाणी चाललं पाहिजे.
आपलं बूड खाली टेकवलं पाहिजे, पाठीवर झोपलं पाहिजे मस्त गार्डनमध्ये, गवतामध्ये, शेतामध्ये जाऊन पडा मस्तपैकी. आता शेत नाही तर किमान शहरामध्ये गार्डन्स आहेत. आपलं कनेक्शन झालं पाहिजे पृथ्वीला. का? इट इज लाईक अ मेडिसिन. वाय? त्याला 0 व्होल्ट थेरपी म्हणतात. ओके. आता पृथ्वीचा स्पर्श आपल्याला झाला की काय फायदे होतात? खूप भयानक फायदे, खूप जबरदस्त फायदे. आता मी काय म्हणतोय, सगळे फायदे समजले म्हणजे तुम्हाला फायदे नाही मिळणार आहेत. संपर्क पृथ्वीचा आला तरच फायदा होईल. तरी पण सूज आणि वेदना कमी करते, ताणतणाव कमी होतो, मन शांत होतं, झोप चांगली लागते, रक्तभिसरण, ब्लड सर्क्युलेशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट चांगलं होतं, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, हार्मोनचं संतुलन राहतं, शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, रोग प्रतिरोधक शक्ती वाढते. लक्षात घ्या. ओके. परत एकदा सांगतो, हे फायदे माहिती असले म्हणजे फायदे होणार नाही आहेत. संपर्कात या किमान अर्धा तास तरी रोज, किमान अर्धा तास. यू विल फील व्हेरी मच रिलॅक्स्ड. आणि वेगवेगळे फायदे आहेत है ना. 20-30 मिनिटं संपर्कात येणं गरजेचं आहे, सूर्यप्रकाश घेणं गरजेचं आहे, ते आपण पुढे बोलणारच आहोत. आणि नशीब चांगलं आहे की आपण अनवाणी चालू आहे ना, शूज घालून चप्पल घालून अजिबात नाही. किडे मुंगे चावू द्या, काही फरक पडत नाही. आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे, टेन्शन घेऊ नका. म्हणजे किडे मकोडे म्हणजे छोटे मोठे चिलटा बिलटा अशी काय कधी कधी मुंग्या बिंग्या चावतात ना, बसलो आपण की चावू द्या, हरकत नाही. त्यांना सुद्धा थोडंसं पोट भरू द्या ना, एखाद दिवस त्यांना सुद्धा चांगलं खाऊ देत की. ओके. आणि पृथ्वीच्या संपर्कात जाताना पाणी बिनी चांगलं प्यायचं आपण. ओके. निसर्गात वेळ घालवायचा. इट इज अ मेडिसिन माय डिअर फ्रेंड्स. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निसर्गात गेल्यावर सगळ्यांना चांगलं वाटतं, राईट. पृथ्वीमध्ये नेगेटिव्ह आयन्स आहेत आणि हे आपल्यासाठी गरजेचे आहेत माय डिअर फ्रेंड्स. आणि यालाच म्हटलं जातं 0 व्होल्ट थेरपी. काय म्हटलं जातं? 0 व्होल्ट थेरपी. इट ॲक्ट्स ॲज अ मेडिसिन. हल्ली लोक 5व्या मजल्यावर 15व्या मजल्यावर राहतात, तर अर्थिंग करून काय घेतात? कॉपर प्लेट घेतात, उशाला ठेवतात, पायासाठी खाली ठेवतात, ऑफिसमध्ये बसल्यानंतर कॉपरची प्लेट खाली लावतात, राईट. 0 व्होल्ट थेरपी. की आपण पृथ्वीच्या संपर्कात येऊ शकत नाही ना, तर किमान अर्थिंगच्या माध्यमातून, राईट, ग्राउटिंग म्हणतात त्याला, ग्राउटिंग मॅट. ओके. तर तो खर्चिक कार्यक्रम आहे, करा, हरकत नाही. खर्ची नको तिथे आपण खर्च करतो, तर शरीरासाठी खर्च करायला हरकत आहे. जबरदस्तीने औषधांवर खर्च करतो, मग जबरदस्तीने चांगल्या गोष्टींवर खर्च करू ना. पण ठीक आहे, अगदी ग्राउटिंग बिटिंग मॅटकडे जाण्याची गरज नाही. किमान आपल्या आजूबाजूला जे गार्डन आहे ना, भले ते छोटा असू देत, त्याच्यात फिरा, त्याच्यात बसा, बसू नका, लोळा मस्तपैकी. येस, रिलॅक्सेशन वाढेल. आणि मेन म्हणजे नेगेटिव्ह आयन्स जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत ना, ते प्रवेश करतील. नाव इन्फ्लमेशन कमी करणार आहे, झोप चांगली लागेल, तणाव कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल, वगैरे वगैरे. हे आपण मगाशी मराठीमध्ये बघितलं, तेच इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. शेवटचा कार्यक्रम काय? सनलाईट एज मेडिसिन. बघा, आपली जीवनशैली चुकलेली आहे, ती दुरुस्त करत चाललोय आपण, राईट. सो नैसर्गिक म्हणजे काय? सूर्यप्रकाशात जाणं म्हणजे ते निसर्गात जाण्याचाच भाग आहे, राईट. सो सकाळी काही वेळ आणि संध्याकाळी काही वेळ तुम्हाला काय करायचं निसर्गामध्ये. मग सकाळची वेळ काय? 7 ते 9च्या दरम्यान, संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान 15-20 मिनिटं, अर्धा तास तुम्हाला दररोज उन्हामध्ये उभं राहायचंय, कमीत कमी कपडे घालून. अगदी फॉरेनर सारखे नको, पण जरा उन्हात गेल्यानंतर थोडा उष्णता किंवा सूर्यप्रकाश डायरेक्टली शरीराला मिळाला पाहिजे. एकमेव स्त्रोत आहे D3, बरोबर की नाही, विटॅमिन D3चा. सो विटॅमिन डी ची निर्मिती चांगली होणार आहे, इम्युनिटी बूस्ट होणार आहे, मूड सुधारणार मस्तपैकी. अहो, प्राण ऊर्जा आहे ना ती. हृदयाचं आरोग्य सुधारणार आहे, झोपेची गुणवत्ता वाढते चांगली, त्वचेवरती चांगला परिणाम होतो त्याचा, करेक्ट आहे. सो मी परत एकदा म्हणेन, फायदे माहिती झाले म्हणजे फायदा होणार नाहीये. निसर्गात जा. ओके. निसर्गात जा, सूर्यप्रकाशामध्ये जाणं गरजेचं आहे माय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे. आता आपण टाइम एज मेडिसिन, फूड एज मेडिसिन, अर्थ एज मेडिसिन आणि काय बघितलं? सनलाईट एज मेडिसिन बघितलं, सूर्यप्रकाश. ओके. आता पुढे बरेचसे डॉक्टर म्हणतात तुम्ही चालत जा. ओके. आता त्या डॉक्टरांना हे सांगावं लागेल की ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइजचा फरक काय. आता काही वेळा डॉक्टर सांगतात सुद्धा, पण आपण ऐकत नाही. आपण काय होतं, नाही त्यांनी सांगितले मला व्यायाम करायचा, पण मी चालतो रोज. चालणं ही ऍक्टिव्हिटी आहे, ती सुद्धा योग्य आहे, चांगलीच आहे. पण आपल्याला जर लाईफस्टाईल डिझीज झालेले असतील किंवा पुढे नको असतील, तर एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. एक्सरसाइज करणं आवश्यक आहे माय डिअर फ्रेंड्स. आता बघा, ह्याचे पण फायदे सगळे मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो, पण अडचण काय? हे माहिती पडलं म्हणजे फायदा होईल का? अजिबात नाही. व्यायाम करा. कसा व्यायाम करायचा? सिंपल सांगतो. ऍक्टिव्हिटी करा तुम्ही दिवसभर. तुम्ही चाला बिला, ऑफिसमध्ये काम आहे, 15-20 मिनिटांनी, अर्धा तासाने उठा, उगाच वॉशरूमला जाऊन या, तोंड धुवून या, पण अंग हलवणं गरजेचं आहे, चालणं गरजेचं आहे.
योगासनं करणं गरजेचं आहे. सूर्यनमस्कार हा झाला एक्सरसाइज, योगासनं वगैरे झाली पाहिजे, लक्षात घ्या. आता एक्सरसाइजमध्ये काय होणार आहे, एक्सरसाइज अशी करायची ज्याच्यामध्ये आपल्याला 45 मिनिटं घाम येईल. आता घाम यायलाच अर्धा तास लागेल, तिथून पुढे 45 मिनिटं आम्हाला घाम आलेल्या स्थितीमध्ये व्यायाम करायचा आहे. विस्करल फॅट, चरबी जी चढली की नाही, चढली म्हणजे चरबी जी साठली ना आपल्या शरीरामध्ये, ती एक्सरसाइज शिवाय कमी होणार नाही. आता तुम्ही एवढी उपासमारी करू शकणार नाही स्वतःची की आपोआप फॅट कमी होईल, त्यामुळे व्यायाम हा करावा लागेल. आणि लो कॅलरी, ज्यांचं वजन उंची आणि वयापेक्षा जास्त आहे, अगदी 3 किलो जरी जास्त आहे, मी मगाशी रेशो सांगितलं तुमच्या लक्षात आलं का बघा, 1 लिटर रक्तामध्ये 1 ग्रॅम साखर वाढली, ग्लुकोज वाढलं म्हणजे शरीरामध्ये एका दिवशी 4 ग्रॅम फॅट डिपॉझिट झाली. हे समजून घ्या तुम्ही. 4-5 ग्रॅम फॅट एका दिवसामध्ये डिपॉझिट झाली, बरोबर आहे. आता रोज, आता आपल्या खाण्यापिण्यावरती अवलंबून आहे, जास्ती पण होईल, कधी 4 ग्रॅम होईल, 10 ग्रॅम पण होईल. ओके, ही सगळी फॅट चरबी स्वरूपामध्ये स्टोअर होते, कारण शरीराने काय केलं, पेशींमध्ये जात नाही ना, चल मग त्याला गोडाऊन काय केलं, बेलीचं गोडाऊन केलं, आपल्या पोटाचा घेर वाढवला. आता हा पोटाचा घेर वाढवल्यामुळे अडचण झाली तयार. आता वर्कआउट करायचंय, वर्कआउट करतोय, मसल फॅट वाढली, व्हेरी गुड, ती चांगली फॅट आहे. पण जी चढलेली चरबी जी आहे ना, म्हणजे वाढलेली जी चरबी आहे ती कमी करण्यासाठी लो कॅलरी डाएट, 2000 कॅलरीची सर्वसाधारण गरज असते. डिपेंड करतो तुम्ही काय करता, काम काय करता त्याच्यावर, दिवसाच्या ऍक्टिव्हिटीवर. 1700 ते 2000 दरम्यान आपल्याला कॅलरीज लागतात. 1200 कॅलरीच्या वरती खायचंच नाही. 1000 कार्बोहायड्रेट्स एकदम कमी, एकदम नगण्य कार्बोहायड्रेट्स. ओके, प्रोटीन वाढवायचं, फॅट वाढवायचं आणि व्यायाम पण करायचा. आणि जर समजा एखाद्या डायबिटिक पेशंटने हे फॉलो केलं जे आज सांगितलं जात आहे, तर त्याला चक्कर आली म्हणून समजायची थोड्या दिवसातच. चक्कर कुठली, शुगर कमी झाली म्हणून. आणि घाबरायचं नाही, ती गुड न्यूज आहे. जसं एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या स्त्रीला पाळी चुकली की मग तिला वाटतं अरे बापरे राहिलं का, हो. आणि समजा मळमळाला किंवा उलटी झाली की सगळ्यांना वाटतं अरे क्या बात आहे, गुड न्यूज. आता तिला बिचारीला त्रास होतोय पण सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. तसं शुगरच्या पेशंटने ह्या सगळ्या गोष्टी पाळायला चालू केल्या की त्याला गुड न्यूज मिळणारच आहे, म्हणजे त्याला चक्कर येणारच आहे कधी ना कधी, कारण साखर ड्रॉप होणार. आपण व्यायाम करतोय, आपण आहारावर कंट्रोल केलाय, सनलाईट घेतोय वगैरे वगैरे, सगळं जे आपण आता बघितलं. आणि गोळ्या पण चालू आहेत ना तुमच्या, गोळ्या आम्ही सांगणारच नाही तुम्हाला बंद करायला, तुमचा डॉक्टरच सांगणार आहे बंद करा किंवा कमी करा. तुम्हाला चक्कर आली की तुम्ही कुठे जाणार, थोडं साखर बिकर, चॉकलेट बिकलेट काहीतरी असं पटकन खाऊन टाकायचं. चक्कर आली घाबरायचं नाही, ती गुड न्यूज आहे. जसं एखाद्या स्त्रीला उलटी झाली म्हणजे घाबरायचं नाहीये, इट्स अ गुड न्यूज. आता काळजी घ्यायची आहे. काळजी काय घ्यायची, मग आपण ज्या वेळेला याच्यावरती काम करतोय ना, डायबिटीस रिव्हर्सवर, त्यावेळेला गोड एखादा पदार्थ खिशामध्ये पाहिजे, खडी साखर असेल वगैरे वगैरे, बरोबर आहे. चॉकलेट एखादं ते खाऊन त्याचं टेम्पटेशन नको की खातोच आता, नाही खायचं नाहीये. चक्कर बिकर आली तरच, म्हणजे इमिडिएटली साखर ड्रॉप झाली ना तर अडचण येऊ नये. करेक्ट आहे, साखर लागते आपल्याला. सो त्यावेळेपुरती झालं की लगेच डॉक्टर गाठायचं आणि सांगायचं मी हे चालू केलंय आणि आता मी काय करू, 100% तो औषध कमी करणार. याला म्हणतात डायबिटीज रिव्हर्स, याला म्हणतात डायबिटीज रिव्हर्स. आणि याच्यावरती आपण काम करणार आहे माय डिअर फ्रेंड्स, समजून घ्या. चला, मी ऍक्टिव्हिटी आणि याच्यावरती जास्त बोलणार नाही. आपण प्रत्येक महिन्याला 2 तास 2 वेळेला तुमचा क्लास घेणार आहे. ज्या ज्या लोकांना लाईफस्टाईल डिझीजची औषधं सुरू आहेत त्यांच्यासाठी आपण क्लास घेणार आहोत की कसं हे ऍक्च्युली पुढे घेऊन जायचं आपल्याला. ठीक आहे, आज आपण फक्त तोंडोळं करून घेतोय. सूर्यनमस्कार करायचा, योगा करायचा, प्राणायाम करायचा. आता काय करायला सांगणार नाही आणि तुम्हाला करायचं एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला काही कार्यक्रम औषधांचा रिव्हर्स आणायचा असेल तर ठीक आहे ना, सिंपल. याचे फायदे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, यूट्यूब आहे तुमच्याकडे. आणि यूट्यूबचे पण बरं फायदे माहिती करून करणार काय, मी आता तुम्हाला सगळे फायदे सांगणार प्राणायामाचे. कधी फायदा होईल, केल्यावर. आपल्याला परीक्षा द्यायची नाही, आपल्याला याचा फायदा उचलायचा आहे. सो करायचं आपल्याला सूर्यनमस्कार, योगासना, प्राणायाम हे करायचे, राईट. घाम येणार सूर्यनमस्कारामध्ये, टेन्शन घेऊ नका. 45 सूर्यनमस्कार घालायचे. ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे ना तरी 45 सूर्यनमस्कार घालायचे. हळूहळू घालायचे, हळू म्हणजे 5 घालायचे, मग 7 घालायचे, हळूहळू मग 10, 12, 15, 25 असे हळूहळू करत 45 पर्यंत जायचंय. ठीक आहे, ओके. 7 तास झोप घ्यायची आहे, मस्त. 7 ते 8 तास झोप झालीच पाहिजे. काय फायदा होईल, झोपून तर बघा 7-8. बरं असं लोळत नाही बसायचंय, झोप पाहिजे. ती झोप, तळमळायचं नाही बेडमध्ये, लागत नाही. झोपायला सुरू करायला लागते झोप. टेन्शन घेऊन काय झालं,
तर मी तुम्हाला काही उपाय देईनच, टेन्शन घेऊ नका. कारण आपण दर महिन्याला 2 वेळेला भेटणार आहोत. मेडिटेशन करायचं आहे, मन शांत, शुगरवरती याचा खूप चांगला फायदा होतो. साऊंड स्लीप इज इम्पॉर्टंट लाईक एक्सरसाइज. हे मेडिसिन आहे, झोप नाही मेडिसिन, समजून घ्या. मेडिटेशन करणं हे मेडिसिन आहे आपल्या शरीरासाठी. नॅचरोपॅथीचा फंड आहे, तो स्वीकारणं फार गरजेचं आहे माय डिअर फ्रेंड्स. फायदे सांगत बसत नाही. झोपायला चालू करा. झोपता तुम्ही रोज, पण साऊंड स्लीप घ्यायला चालू करा. झोपायच्या आधी 1 तास मोबाईल फिबाईल हे सगळं लांब ठेवत जा, लांब ठेवत जा. ओके. मेडिटेशन रोज करायचं, शांत राहायला पाहिजे मन. शुगरसाठी फायदा आहे, म्हणजे सगळ्या लाईफस्टाईलसाठीच फायदा आहे. ओके. आता ही जर्नी पुढे घेऊन जायची आहे. महिन्यातून तुम्हाला मी 2 तास भेटणार आहे. आम्ही तुम्हाला कोचिंग करणार आहोत. तुम्हाला आम्ही काही गोष्टी लिहायला देणार आहे, करायला देणार आहे, त्याची उजळणी करणार आहे, ते तपासून घेणार आहे. मग तुम्हाला रागवणार आहे, तुम्हाला दम देणार आहे, वगैरे वगैरे. असं बरंच काय होणार आहे पुढचे 6 महिने. आम्ही असं चॅलेंज घेतोय, तुमच्या मदतीने आम्ही असं चॅलेंज घेतोय की पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचा डायबिटीज रिव्हर्स करायचा आहे. आपापच बाकी ब्लड प्रेशर, अमकं टमकं जे काही लाईफस्टाईलचे आजार तुम्हाला समजा असतील किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांना असतील, तर डायबिटीज रिव्हर्स झाला की बाकीचे आजार रिव्हर्स व्हायला चालू होणारच आहेत. टेन्शन घेऊ नका. राईट. ओके. आता याची सुरुवात करायची तर कशी करायची? आता आपण चॅरिटी जरी करत असलो तरी ती चॅरिटी चांगल्या पद्धतीने करूया. राईट. आता पॅनक्रियास, बीटा सेल व्यवस्थित काम केलं पाहिजे. इन्सुलिन रेजिस्टन्सला आतमधून पण सपोर्ट मिळाला पाहिजे. बाहेरून आपण एक्सरसाइज करणार, सगळं जे आत्ता बोलले आपण ते करणार, तुमच्याकडे करून घेणार आहे. पण त्याची सुरुवात कशी होईल लक्षात घ्या. बायोमॅग्नेटिक रेडिएशन्स, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, जे आहेत आपल्या शरीरावरती दुष्परिणाम करतात. पृथ्वीच्या संपर्कात राहता येत नाही बऱ्याच लोकांना. सो मॅग्नेटिक थेरपीच्या माध्यमातून 5,500 रुपयाची गुंतवणूक करायची. एक ब्रेसलेट, एक पेंडंट घ्यायचं, नवरा बायकोने व्यवस्थितपणे घालायचं. करेक्ट आहे. सगळ्या दागिन्यांपेक्षा हे दागिना फार महत्त्वाचं आहे, कारण हे आपल्याला मोबाईल, आता बघा तुम्ही मोबाईलवर ऐकताय, हातात धरला असेल मोबाईल, एवढा वेळ झाला, 1/4 तास होत आला, झाला 1/4 तास. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे आपल्या शरीरात दुष्परिणाम होत आहे. राईट. तो आपण टाळू नाही शकत, पण कमी करू शकतो की नाही. ब्रेसलेट, पेंडंट 5,500 मध्ये घालायचं आणि ते आजार काय करायचे आपले, म्हणजे त्रास तो आपला कमी करायचा. दुसरी गोष्ट, माय हर्बल सुपर फूड. आज तुम्हाला कोणताही त्रास नाहीये, म्हणजेच काय, येस, आजार नाहीये. गुड, चांगली गोष्ट आहे. ब्रेसलेट पेंडंट तर वापरायचंच आहे, पण सुपर फूड घ्यायचं आहे. कुठलं? माय हर्बलचं सुपर फूड घ्यायचं. याच्यामध्ये 10 वेगळे वेगळे आयुर्वेदिक चूर्ण आहेत. बरोबर आहे. आता इथे 7 लिहिलेत, ॲक्च्युली 10 आहेत. आणि याची किंमत आहे 6,600. 2.5 किलो देतोय, 2.5 किलो. आणि हे कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरला नेऊन दाखवायचं, BMS वाल्या. त्यांना म्हणायचं की सर, या किटमध्ये हे प्रोडक्ट आहेत आणि याची मात्रा, म्हणजे वजन पण दिलेत आम्ही मिक्स करून दिलेलं नाही तुम्हाला, वेगळं वेगळं मुद्दाम दिलं आहे. का? तुम्ही हे जाऊन डॉक्टरांना दाखवा. कारण एकत्र करून दिलं असतं तर त्या डॉक्टरांनाही काही कळलं नसतं. मग ते पण म्हटलं असते बघा घेऊन, फायदा झाला तर झाला. पण जो BMS डॉक्टर आहे त्यांना जर प्रत्येक चूर्ण कोणतं आहे आणि किती घ्यायला सांगितलंय हे कळलं तर 100% ते सर्टिफाय करू शकतात की नाही, चांगले तुम्ही घ्या. आता हे 3 गोष्टींवरती माय हर्बल सुपरफूड किट काम करणार आहे. कशावर? रोग प्रतिरोधक शक्ती वाढवणार आहे. प्रत्येकाला याची गरज आहे, कोरोनाने दाखवलंय ते. दुसरी गोष्ट, डायजेस्टिव्ह सिस्टम. आज बऱ्याच लोकांना पचन संस्थेचा प्रॉब्लेम आहे. ढेकर येणे, गॅसेस होणे, बरोबर आहे की नाही, सारखी सारखी हवा सोडणे, ओके, करपट ढेकर येणे, तोंडाचा वास येणे, डायजेस्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यावरती हे किट काम करत आहे. प्लस डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे जी विस्करल फॅट चढलेली आपल्या पेशींच्या आजूबाजूला ती कमी करण्यासाठी, किंवा आपल्या शरीरातून जी काही मेटाबॉलिक वेस्ट आहे, ज्याला आपण साध्या भाषेत म्हणून टॉक्सिक सबस्टन्स किंवा घाण आहे म्हणून, चला आहे ना, तर त्याचा निचरा करण्यासाठी हा प्रोडक्ट फार मदत करणार आहे आपल्याला. डिटॉक्सिफिकेशन, डायजेशन आणि इम्युनिटी, या 3 वरती हा प्रोडक्ट काम करणार आहे. आता ह्या सगळ्या प्रोडक्टची प्राइस तुम्ही Amazonला चेक करायची. आमची कॉम्पिटिशन कुठलीही कंपनी नाही आहे. ट्रॅडिशनल बिझनेस किंवा नेटवर्क मार्केटिंग बिझनेस ही आमची कॉम्पिटिशन नाही आहे. आमची कॉम्पिटिशन आहे Amazon, फ्लिपकार्ट. का? कारण आपल्याला माहिती आहे जे काही आपल्याला खरेदी करायचं असेल त्याचं प्रमाण कुठे बघतो आपण, येस, त्याचं प्रमाण आपण बघतो ऑनलाईन. तर आम्ही त्या लेवलचे प्रोडक्ट तुम्हाला, आणि हे 2.5 किलो आहे, लक्षात घ्या. 2200-2300 रुपये किलो पडतंय हे. आणि तुम्ही एकदा डॉक्टरकडे जाता, 25-50 ग्रॅम देतात किंवा 100 ग्रॅम देतात, 1200-1500 रुपये घेतात. समजून घ्या. राईट. आता लक्षात घ्या, माय हर्बल शुगर वेलनेस किटमध्ये सुद्धा 10 वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. चूर्ण आहेत, आणि हे कॅप्सूल नाही, चूर्ण आहे. 2.5 किलो आहे. 8 महिने चालणार आहे तुम्हाला. कारण जेवणाच्या अगोदर किती घ्यायचं आपल्याला?
फक्त 3 ते 5 ग्रॅम घ्यायचं आहे जेवणाच्या आधी अर्धा तास. शुगर वेलनेसबद्दल बोलतोय. आणि सुपर फूड किट आहे ते सकाळी घ्यायचं तुम्ही आणि संध्याकाळी घ्यायचं. ते कधीही घेतलं तरी चालतं, काही ते न्यूट्रिटिव्ह आहे. ओके. पण शुगरचा प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला जेवणाच्या अगोदर अर्धा तास कोमट पाण्यामध्ये फक्त 3 ते 5 ग्रॅम घ्यायचं 2 वेळेला. 2 वेळा जेवणात 2च वेळा घ्यायचं. सिंपल. 8 महिने चालणार आहे. किंमत फक्त 6,600. कंपॅरिझन अमेझॉन फ्लिपकार्टला करायचं. मी जास्त बोलणार नाही याच्यावर. तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त सांगितलं तर हे खपवायचं नाही, नका खाऊ. दुसरं काहीतरी खरेदी करावंच लागणार आहे तुम्हाला. औषधं एकदाच औषधातून बाहेर पडावं अशी आमची इच्छा आहे. आणि हे आयुष्यात तुम्हाला एकदाच घ्यावं लागणार आहे असा बंदोबस्त आम्ही करणार आहे. परत तुम्हाला घ्या हे काय बाकीचे पण औषधं बंदच करायचे. बरं, हे खायला चालू केलं म्हणजे तुमची रेग्युलर औषधं बंद करायची नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या डॉक्टरकडूनच ती औषधं बंद होणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊच नका. सिंपल. ओके. बेरी नेचर अँटीऑक्सिडंट ज्यूस आहे. आता हा अँटीऑक्सिडंट ज्यूस कशासाठी माहिती आहे का, की डायबिटीज होण्या अगोदर 5-6 वर्ष आपल्या शरीरामध्ये रक्ताची साखर वाढून इन्सुलिन रेजिस्टन्सकडे आपण जात असताना जखमा होत असतात, ज्याला इन्फ्लेमेशन म्हणतात. ते इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी बेरी नेचरचा ज्यूस अतिशय प्रभावी आहे. 21 वेगवेगळ्या बेरीजचा ज्यूस आहे. सो इन्फ्लेमेशनवरती जबरदस्त काम करणार आहे. रोगप्रतिरोधक शक्ती जबरदस्त वाढवणार आहे. राईट. सो निरोगी माणसासाठी इथे 2 प्रोडक्ट आहेत, 3 आहेत ॲक्च्युली. आणि डायबिटीजवाल्यासाठी फक्त माय वेलनेस शुगर आहे, शुगर वेलनेस. करेक्ट आहे किट. सो माय डिअर फ्रेंड्स, चला हे तुम्हाला ज्या व्यक्तीने इथे बोलवले ते तुम्हाला अधिक समजून सांगतील. मला तुम्हाला फक्त मुद्देशीर काही गोष्टी क्लिअर करायच्या. आता डायबिटीस रिव्हर्स करताना आपण काय करणार आहोत समजून घ्या. माय हर्बल शुगर वेलनेस किट घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी मागाशी सांगितल्याप्रमाणे 10 वेगवेगळे चूर्ण आहेत. सगळे मिळून टोटल वजन किती आहे? 2.5 किलो. ही पहिली कंपनी आहे नेटवर्क मार्केटिंगमधली जी 2.5 किलो चूर्ण देते. चूर्ण किलोमध्ये किट देते. राईट. कारण आम्हाला माहिती आहे की हे तुम्हाला एकदाच घ्यायचं, पण घ्यायला लागू नये. कदाचित हे पूर्ण पण तुमच्याकडनं वापरलं जाणार नाही. जर तुम्ही आम्ही जे तुम्हाला झूमच्या माध्यमातून कोचिंग करणार आहोत ना, हे जर तुम्ही कोचिंग व्यवस्थित घेतलं आणि त्याप्रमाणे केलं तर कदाचित हे किट सुद्धा तुम्हाला शिल्लक राहणार आहे. आणि आम्हाला आनंद होईल ते किट शिल्लक राहिलं तर. कदाचित 4-5 महिन्यातच तुमचं इन्शुलिन कमी झालं किंवा तुमचं डायबिटीज रिव्हर्स आला, किती छान, औषधातून मुक्ती मिळाली, क्या बात आहे. अहो, जे MBBS वाला करणार नाही ते तुम्ही करू शकणार आहात, लक्षात घ्या. फाईन. सो किती घ्यायचं आहे? मगाशी मी सांगितलं 3 ते 5 ग्रॅम घ्यायचं आहे. जेवणाच्या अगोदर घ्यायचं आहे, दोन्ही जेवणाच्या अगोदर घ्यायचं आहे. सो 300 ग्रॅम महिन्याला लागणार आहे. 8 महिने चालणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, आणि मगाशी मी रिपीट केल्याप्रमाणे आता परत एकदा रिपीट करतोय की महिन्यातून 2 वेळेला झूमवरती लाईफस्टाईल डिझीज रिव्हर्स करण्यासाठी आम्ही कोचिंग देणार आहे. आणि त्याचे भरपूर पैसे घेणार नाही, अजिबात घेणार नाही. मी बरेचसे डायबिटीज रिव्हर्सलचे कोर्सेस केलेले आहेत. नॅचरोपॅथी झाल्यानंतर माझं आवड निर्माण झाली. मी बरेच लोकांचे कोर्सेस केलेत. पुण्यामध्ये असे काही ट्रेनर आहेत जे ऑनलाईन कोचिंग घेतात. भारतात बरेच आहेत. तुम्ही आता फेसबुक जर थोडं केलं ना तुमच्या लक्षात येईल. आणि करा, खर्च करा, पैसे खर्च करा. कुणाचा 50 रुपयाचा असतो कोर्स, कुणाचा 500 रुपयाचा वेबिनार असतो, कोर्स नाही. आणि त्याच्यामध्ये सांगतात डायबिटीज रिव्हर्सलसाठी पुढचे 6 किंवा 1 वर्ष आमचा क्लास जॉईन करा. जे आपण सांगणार आहोत ते पण चांगलंच सांगतात. ना फीस किती आहे? 25,000, 29,000, 62,000, 72,000 वर्षाची फीस. कशाची? काय करायचं आणि काय नाही करायचं याचं मार्गदर्शन जे माय वेलनेस नेचर केअरच्या माध्यमातून आपण देणार आहोत, फ्री ऑफ कॉस्ट. किमान हे 2026 मध्ये आम्ही याच्यावर चार्जेस घेणार नाहीये, नाही चार्जेस घेणार आहे. येस, कोचिंगचे पैसे आम्ही घेणार नाहीये. मग तुम्ही इन्व्हेस्ट काय केलंय? फक्त चूर्ण. आणि त्या चूर्णाची कॉस्ट पण अशी दिली आहे की तुम्ही ॲमेझॉनवरती घ्यायला गेला तरी महाग मिळणार आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला आज इथे बोलवले ना ते तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करून सांगतील की तुम्ही ॲमेझॉनवरती सुद्धा कॉम्पिटिशनला हा प्रोडक्ट मिळू शकत नाही, म्हणजे असा प्रोडक्ट मिळू शकत नाही. आणि चूर्ण लक्षात घ्या, त्यामुळे 100% प्युअरवाला कार्यक्रम आहे. म्हणून आम्ही डायरेक्ट छाती टोकून सांगतो की तुम्ही डॉक्टरांना दाखवा. BMS वाला पण होमिओपॅथीवाल्याला दाखवून चालणार नाही किंवा MBBS वाल्याला कळणार नाही, कारण त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये तो विषय नाही आहे. पण येस, BMS डॉक्टर आहेत, त्यांना 100% तुम्ही चूर्ण दाखवा. उलट ते म्हणतील की चांगला फॉर्म्युला आहे, मला पण भेटेल का, कुठनं घेतले, काय खरेदी करता, कसं करता. सिम्पल. येस. सो माय डिअर फ्रेंड्स, प्रत्येक रविवारी 8 वाजता. ओके. ॲक्च्युली हे माझ्याकडनं थोडं एक्स्ट्रा होतं आहे. मला हे 1.25 तासात संपवायचं असतं, पण ते जरा 5-10 मिनटं जास्त होतो. हो, ओके, हरकत नाही आहे. प्रत्येक रविवारी आपण 8 वाजता फक्त माय वेलनेस नेचर केअरच्या हेल्थ अवेअरनेस प्रोग्रामवरती बोलतो, ज्याच्यात लाईफस्टाईल डिझीज रिव्हर्स करण्यासाठी आपण माइंडसेट तयार करतो. सिम्पल.
आणि ज्या लोकांचा माइंडसेट तयार झाला आहे, ज्यांनी आमचं माय वेलनेस शुगर किट घेतलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही पुढे त्यांना घेऊन जाणार झूमच्या, करेक्ट, झूमच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुढे घेऊन जाणार आहोत. ओके, नर्चरिंग होणार, कोचिंग होणार, काउन्सिलिंग होणार. दर 1-1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुम्ही शुगर लेवल चेक करणार, इन्सुलिन चेक करणार, HbA1c चेक करणार आणि आपण कुठे पोहोचलो हे बघणार. असं करत करत आपल्याला डायबिटीजमधून बाहेर पडायचं, ब्लड प्रेशरमधून बाहेर, म्हणजे लाईफस्टाईल डिसीजमधून बाहेर पडायचं, हे लक्षात घ्या. व्हेरी सिम्पल, करेक्ट. सो माय डिअर फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर युअर पेशंट लिसनिंग. तुम्ही आज तुमच्यासाठी म्हणा किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांसाठी काळजीपोटी तुम्ही हा सेशन अटेंड केलेला आहे. सो जेवढ्या मॅक्झिमम लोकांना तुम्हाला रविवारच्या सेशनमध्ये इन्व्हाइट करता येईल तेवढे इन्व्हाइट करा. आम्ही आमच्या झूम लिंक तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो आणि हीच झूम लिंक असते जी दरवेळेला येणार आहे तुम्हाला. तुम्ही जरी प्रमोट केलात, तुमचा नंबर वगैरे टाकून प्रमोट करा. अगदी प्रत्येक ग्रुपमध्ये, फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, स्टेटस असेल, सगळीकडे याचा दिंडोरा पिटा. लक्षात घ्या, याच्यातून आपल्याला समाजकार्यामधून 2 पैसे सुद्धा चांगले निश्चित मिळणार आहेत माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो प्रत्येक मंगळवारी आपण मुलांवरती किंवा मुलांच्या करिअरवरती बोलतो. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे व्यवसाय, जसं आजही आम्ही कोणताही व्यवसाय प्रमोट करत नाही, फक्त हेल्थ अवेअरनेस प्रोग्रामवरतीच बोलतो आपण, तसं प्रत्येक मंगळवारी फक्त आम्ही DMIT टेस्टवर बोलतो, मुलांच्या करिअरबद्दलच बोलतो गांभीर्याने. तो 1 तास आपला प्रोग्राम असतो. आणि ज्यांना पैसे कमवण्याची संधी हवी ह्या चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी आम्ही फक्त गुरुवारी 8 ते 9 1 तास आमचं मार्केटिंग प्लॅनचं प्रेझेंटेशन असतं की वाय माय वेलनेस नेचर क्युअर अँड हाऊ टू डू इट. चांगलं काम करून बघा, रोग्याला अजून रोगी बनवून पैसे कमवण्यापेक्षा रोग्याला रोगमुक्त करून, औषधमुक्त करून, सप्लिमेंट मुक्त करून पैसे मिळवायची संधी आहे. पुण्याचं काम आहे, अगदी सिंपल. बघा, तुम्ही कल्पना करा, तुमच्या माध्यमातून 2026च्या एंडपर्यंत 10-20 पेशंट, अगदी जास्त नाही, मी अगदी म्हणजे हायफाय बोलायचंच नाही आपल्याला, तुमच्यामुळे 10-20 पेशंटची शुगरची औषधं बंद झाली. काय जबरदस्त ब्लेसिंग मिळतील, लक्षात घ्या. पैसे मिळणार, पैसे सोडून द्या, पैसे मिळणार, पुढे जातील पैसे. कारण ही लोक ऑलरेडी 20 कोटी 22 कोटी लोक ऑलरेडी पैसे खर्च करतायत डायबिटीसची औषधं खाऊन. पण ती कंट्रोलमध्ये राहते. फक्त ब्लड शुगरमधली साखर निघते, ऑर्गनमध्ये जाते आणि ऑर्गनला डॅमेज करते. आणि आपण म्हणतोय सगळी ऑर्गन पुरवत आणूया निसर्गोपचाराच्या माध्यमातून. आणि डायरेक्ट सेलिंगमधली ही पहिली कंपनी आहे माय वेलनेस नेचर क्युअर, जी कशावर काम करते? डायबिटीज रिव्हर्सलवर काम करते, लक्षात घ्या, राईट. सो लाईफस्टाईल डिसीजच्या रिव्हर्सलवरती काम करते. सो थँक्यू सो मच. भेटूया मंगळवारी शार्प 8 वाजता. धन्यवाद.